पवार साहेबांची प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा सर्वसामान्यांची ही तुतारी इथं वाजवली नाही तर फक्त आपल्या कार्यकर्त्यांतून पुन्हा एकदा विधानसभेला वाजवावी यासाठी एकजुटीची ताकद या ठिकाणी दाखवून दिलेली आहे। आणि या संपूर्ण कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश आपल्या प्रास्ताविकेतून या ठिकाणी व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते। आदरणीय पवार साहेबांचे लाडके असे या भागाचे लढणारे लढवय्ये सेनापती कार्य सम्राट जिल्हाध्यक्ष प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वातून एक वेगळा ठसा उमटवणारे खरं तर सर्वसामान्यांची मन जपताना माणसांची मन मिळवताना प्रत्येक माणसांच्या मनामध्ये तुषार भाऊंनी आपलं स्थान निर्माण केलं। माणसांची मन पेटवण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या चुली पेटल्या पाहिजे हा विचार पवार साहेबांचा घेऊन पुढे जाणारे कार्य सम्राट जिल्हाध्यक्ष सन्मान्य तुषार भाऊ कामठे जोरदार टाळ्याने आपण भाऊंचं स्वागत करूयात। आणि त्यांना मी विनंती करते या विजयी संकल्प मेळाव्याची सुरुवात स्वागतपर प्रास्ताविकेनं आपण इथं करावी। सन्मान्य तुषार भाऊ। वैभवशाली महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो। आज विजयी संकल्प सभा निमित्त स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विचारमंच व्यासपीठावर उपस्थित तुमचे आमचे आपल्या देशाचे नेते आमचे आराध्य दैवत माननीय आदरणीय पवारसाहेब, माननीय खासदार श्रीनिवास पाटील साहेब, आमचे युवकांचे आशास्थान ज्यांच्याकडं प्रत्येक युवक एका आशेने पाहतोय असं उमद नेते आदरणीय आमदार रोहितदादा पवार, युवक अध्यक्ष मेहबूबाई शेख, विद्यार्थी अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, अजित भाऊ गव्हाणे, तसेच ज्यांनी साहेबांसोबत एकनिष्ठ राहिले व आपल्या पिंपरी चिंचवड शहराची जी जडणघडण झाली त्याच्यामध्ये जो मोलाचा वाटा उचलला असे साहेबांचे एकनिष्ठ शिलेदार जे या व्यासपीठावर बसलेले आहेत त्यांना मनापासून अभिनंदन व आभार मानतो व उपस्थित माझ्या मायबाप जनतेचं विजय संकल्प सभेमध्ये स्वागत करतो। आज ही विजय संकल्प सभा आपण का घेतली याच्या मागची कारणं आम्हाला तुम्हाला सांगायची आहेत। साहेब, एक वर्षाआधी आपल्या पक्षामध्ये जे गट पडले तेव्हापासून आमची इच्छा होती साहेबांना ह्या शहरात आणायचं, साहेबांची एक भव्य सभा इथे घ्यायची, पण तो दिवस आज इथे उजळलाय। हे सभा घेण्यामागचं उद्दिष्ट म्हणजे साहेब जी लोक आपल्यापासून लांब गेली ती लोक नसतानाही ही समोर बसलेली जनता यांचा विश्वास तुमच्यावर होता व या 10 महिन्यामध्ये त्यांनी या लोकसभेमध्ये दाखवून दिलं की साहेबांना कुठल्याही सहकार्याची आवश्यकता नाही, ही सामान्य जनता साहेबांसोबत आहे, या सामान्य जनतेचा विश्वास साहेबांवर आहे। म्हणून या जनतेने या लोकसभेमध्ये 10 पैकी 8 जागा निवडून आपल्याला तो विश्वास दिलेला आहे। साहेब, आज आपल्याला हे व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आहेत, त्यांनी बसून घ्या, जागा आहे पुढे, तिथे बसून घ्या। आज साहेब आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो, तुमचा सहवास आम्हाला लाभला आहे। उद्या होत असलेली गुरुपौर्णिमा आणि त्यानिमित्त त्याच्या पूर्वसंध्येला आज आपण शहरामध्ये आलात ही आम्हाला खूप मोठी भेट आहे असंच आम्ही समजतोय। रोहित दादा, आज साहेबांचा सहवास आम्हाला लाभला त्याचं निमित्त फक्त तुम्ही आहात। जेव्हा हे गट तट पडले होते आम्हाला कोणीही वाली नव्हतं तेव्हा तुम्ही एक आशा आम्हाला दाखवली व साहेबांचा सहवास आम्हाला घडून दिला,
म्हणून आज आम्ही लोक तुमच्यासोबत जोडलं गेलो. साहेब, तुम्ही जेव्हा नेते घडवत होते तेव्हा ही मागं व्यासपीठावर बसलेली लोक ही कुठल्याही निविदेमध्ये नव्हती, कुठल्या टेंडरमध्ये नव्हती. ती फक्त शहराच्या विकासासाठी तुमच्यासोबत होती आणि तुम्ही लोकांनी जो विकास केला म्हणून आमचं जीवनमान उंचवलं, आमची आर्थिक परिस्थिती बदलली. याला सर्वस्वी जबाबदारी आपण आहात. परंतु आज आपण ज्या लोकांचा विश्वास ठेवला त्या लोकांनी आपल्याशी दगाफटका केला. ज्या साहेबांनी, ज्या नेत्यांच्या हातामध्ये आपलं शहर दिलं होतं, ज्या शहरामधली जनतेचा विश्वास साहेबांनी संपादन करून त्या नेत्यांच्या हातामध्ये दिलता, त्या नेत्यांनी शाश्वत विकास सोडा फक्त भ्रष्टाचाराचा विकास इथं या शहरामध्ये केला. म्हणून आज माझे शहर 20 वर्ष मागे गेलेलं आहे. आज MIDC असेल, IT पार्क असेल, टेल्को कंपनी असेल, एचए कंपनी असेल, जे पण प्रदेशाचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचेही शहराच्या वतीने मनापासून स्वागत. आज साहेब आपण एचए कंपनीला पुनर्जीवन दिलं. टेल्को कंपनी इथनं जात असताना संप मोडीत काढला तेव्हा खूप वल्गना आपल्याबद्दल केल्या गेल्या, पण त्याची का आपण संप मोडीत काढला हे आज आपल्या जनतेला समजतंय. आज त्या टेल्कोमध्ये 22,000 कामगार व त्यांचं फॅमिली उपजीविका त्याच्यावर चाललेली आहे. त्याच पद्धतीने हिंजवडीचं IT पार्क आपण इथं आणलं. त्या IT पार्कमध्ये 3 लाख लोक आज कामाला आहेत. त्याच पद्धतीने जो साखर कारखाना तुम्ही कासारसाईमध्ये नेला तिथंही हजारो लोक आज कामानिमित्त गेलेले आहेत. म्हणजे तुमचा विचार, तुमचं विजन हे लोकांच्या जीवनाशी निगडीत होतं. पण जेव्हा आम्ही राजकारणामध्ये आलो, जेव्हा आम्हाला नेते भेटले, ते नेते कमर्शियल नेते आम्हाला भेटले. मी आज माझं सौभाग्य समजतो की तुमचा सहवास आमच्यासारख्या युवकांना भेटलाय व तुमच्या सहवासामध्ये ह्या बसलेल्या व्यासपीठावर ज्येष्ठ आहेत त्यांच्या आशीर्वादाने भविष्यामध्ये तुम्हाला जसा विकास अपेक्षित आहे तो विकास आदरणीय जयंत पाटील साहेब, रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून आम्ही पुढे नेऊ ही आपल्याला ग्वाही देतो. आज ही समोर बसलेली जनता साहेब फक्त आपल्यासाठीच आलेली आहे. त्याच्यामध्ये कोणाचाही बीड लोकसभेचे लोकप्रिय आमदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही मनापासून आभार स्वागत. साहेब, आम्ही आपल्याला सांगू इच्छितो, मी 92 पासून आपल्यासोबत आहोत. 92ची तुमची महापालिकेमध्ये जेव्हा प्रचाराची फेरी आमची चालती तेव्हा मी तुमच्या सोबत होतो. 2002 पासून जेव्हापासून आम्हाला मतदानाचा अधिकार प्राप्त झाला, निवडणूक लढण्याचा अधिकार प्राप्त झाला, तेव्हापासून आम्ही पक्षाकडे तिकीट मागितली गेली, पण सातत्याने आम्हाला डावलण्यात आलं. म्हणून गेलेल्या निवडणुकीमध्ये मी भाजपचं तिकीट घेऊन निवडून आलो, पण त्या भाजपमध्ये माझं मन काय रमत नव्हतं. म्हणून मी भाजपचा सत्तेत असताना राजीनामा दिलेला पहिला नगरसेवक आहे जेव्हा दिल्ली ते गल्ली भाजपची सत्ता होती. पण महापालिकेमध्ये चाललेलं चुकीचं काम, चुकीचे भ्रष्टाचार म्हणून त्यांना वैतागून मी महापालिकेचा राजीनामा दिलेला आहे. आम्हाला सत्तेचा लोभ नाही, आम्हाला फक्त साहेबांचा विचार हा खूप महत्वाचा आहे. म्हणून आम्ही साहेबांसोबत थांबलो. जेव्हा भाजप सोडून प्रवेश केला त्याच्या काही दिवसामध्ये भाजपने पक्ष फोडण्याचं काम चालू केलं. ते पक्ष फोडले गेले. त्या टायमाला साहेब 36 नगरसेवकांपैकी फक्त एकच नगरसेवका तुमच्यापाशी होती, सुलक्षणा शिलवण. त्या एका नगरसेवकाने हिंमत दाखवली, बाकी 35 नगरसेवक दादांसोबत गेले. मीही विचार केला एक महिला इथं थांबू शकते, त्यांना कशाची भीती नाही, मग तुम्ही आम्ही पुरुष आहे मग कशाला भीचं. आपले ना हातभट्टीचे धंदे, ना मटक्याचे धंदे आहेत, ना चुकीचे काम आहेत, आपल्याला करून करून करतील काय. म्हणून मी साहेब माननीय रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने इथं थांबलो. माननीय जयंत पाटील साहेब यांनी मला नियुक्ती दिली. ज्या पक्षाचं मला तिकीट देत नव्हते त्या पक्षाचा अध्यक्ष करण्याचं काम माननीय साहेबांनी केलं. हे ऋण मी माझ्या जन्मामध्ये कधी फेडू शकत नाही. मी आज जाता एवढंच सांगतो दादा पाटील साहेब, जोपर्यंत ह्या देहामध्ये श्वास चालू आहे तोपर्यंत माझी साथ ही तुम्हाला असेल. कुठल्याही लोभाला, कुठल्याही आमिषाला
कुठल्याही दबावाला मी बळी पडणार नाही. एक टाइमाला राजकारण सोडून पण तुमच्या लोकांची साथ मी कधी सोडणार नाही. आज जे निष्ठावंत म्हणतात ते ह्याला म्हणतात, आम्हाला कसली लालसा नाही. आमच्या साहेब, माझे वडील, आजोबा, पंजोबा कोणी ग्रामपंचायत सदस्यही नव्हतं, पण तुम्ही मला अध्यक्ष होण्याचा मान दिला. आज मला अभिमानाने सांगूशी वाटतंय, आज ही प्रवेशाची सभा घेतली नाही त्याचं मागचं कारण एकच, प्रवेशाची सभा घेतली असती, लोक म्हणले असती आमची लोक आहेत, पण ही लोक आदरणीय पवार साहेबांच्या जीव लावणारे लोक आहे, म्हणून प्रवेशाची सभा न घेता हे फक्त मला दाखवायचंय. कोणीही नव्हतं तेव्हा पण ही लोक साहेबांसोबत होती. उद्या सत्ता आली, सत्ता नसली तरी सामान्य जनता ही साहेबांसोबत असणार, त्याच्यावर कोणाचाही अधिकार नाहीये. आज अजित भाऊ गव्हाणे यांनी प्रवेश केला, त्यांचं मनापासून स्वागत. अजित भाऊ, तुम्हाला एक सांगतो, आपण कार्तिकी एकादशीला साहेबांना भेटायला गेलो. कार्तिकी एकादशी पालखी आपल्या इथनं निघाली तेव्हा आपण साहेबांना भेटलो आणि खऱ्या अर्थाने विठ्ठल भेटला ज्या दिवशी आषाढी एकादशीला तुम्ही प्रवेश केला. राजकीय विठ्ठल तुम्हाला भेटला, हे तुम्हाला मी आज सांगतो. या विजय सभेचं एकच कारण आहे, हा विजय संकल्प काय केलाय. आपल्या पिंपरी शहरामध्ये 3 विधानसभा येतात. या तिन्ही विधानसभा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण जिंकणार, लढणार आणि जिंकणार, हे ब्रीड वाक्य घेऊन आपण इथं आलेलो आहेत. आज साहेब, एक अभिमानाची गोष्ट आहे, इथं समोर बसले त्याच्यामध्ये 10 महिने ज्यांनी आपल्याला मदत केली, जे सहकारी आपल्या सोबत होते पण ह्या व्यासपीठावर आज नाही आहेत, ते खाली बसलेले आहेत. ज्यांचा मान पान त्यांना काही नको होतं, फक्त साहेब त्यांना महत्वाचे होते. आज मी त्या पदाधिकाऱ्यांचं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो आणि मनापासून तुमची माफी मागतो की आज तुम्हाला व्यासपीठावर जागा नाही भेटली, पण तुमची जागा साहेबांच्या मनात आहे, हे लक्षात घ्या. आपल्याला साहेबांच्या मनापेक्षा कुठलंच महत्वाचं नाहीये. म्हणून मी तुम्हाला सांगतो, व्यासपीठावर किती लोक आली, तुमच्याबद्दलचा न्याय इथं बसले साहेब आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, रोहित दादा आहेत, आपण हक्काने त्यांच्याशी भांडू शकतो. तो अधिकार फक्त तुम्हाला ना आम्हाला आहे, बाकी कोणाला नाही. म्हणून तुम्ही निश्चिंत राहा. आपला पक्ष वाढवायचा आहे, संघटना वाढवायची आहे. संघटना वाढली पाहिजे तेव्हा तुम्हाला मला न्याय भेटणार आहे. महापालिका लढायला भेटेल नाही भेटेल, पण आपली सत्ता येणं खूप महत्वाचं आहे. साहेब, रोहित दादा, तुम्हाला एकच विनंती आहे, या लोकसभेमध्ये आपल्याला यश का प्राप्त झालं. तुम्ही नवीन दमाचे, नवीन चेहऱ्याचे उमेदवार तिथं दिले होते. आज पण माझी तुम्हाला विनंती असेल, येणाऱ्या विधानसभा असेल, तुम्ही तिकीट कोणालाही द्या, तुम्ही देसाल त्याचं काम 100% आम्ही तन मन धनाने करू. आम्हाला कुठलीही अपेक्षा नाही. पण जे पण उमेदवार आपल्याकडे येतील ते नवीन चेहऱ्याचे हवेत. 3 पक्ष बदलून आलेले पडलेले उमेदवार आपल्याकडे घेऊ नका. जे लोकांमध्ये आहे, लोकांच्या भावना समजून घेतात, लोकांची समस्या समजून घेतात. फक्त पैसे आहे म्हणून मी कुठल्याही पक्षाचं तिकीट आणेल अशी लोक पक्षाला नकोय. उद्या सत्ता गेली की ही लोक आपल्याला सोडून नवीन पक्षात दिसतील. पण ही जी जनता 10 महिने आपल्या सोबत होती ती 100% सत्ता असू नसू तुमच्या सोबत एक जीवाने राहतील, हा आम्ही तुम्हाला पिंपरी शहराच्या वतीने शब्द देतो. आज जे उपस्थित माझे ज्येष्ठ बसलेत त्यांची मी माफी मागतो. तुम्ही आपलं शहर लहान मुलाला जीव लावतात तसं जीव लावून वाढवलं. पण जेव्हा तुम्ही राजकारणात अलिप्त झालात, ज्यांच्या हातामध्ये तुम्ही सत्ता दिली त्यांनी आपल्या शहराची वाट लावली, विश्वासार्हता घालवली. आज वेदना होतात जेव्हा आम्ही मुंबईला जातो, दिल्लीला, आपल्या शहरातील नेत्यावर कोणच विश्वास नाही ठेवत. का तर त्यांची धरसोड भूमिका, ही भूमिका बदलली पाहिजे. ज्या पद्धतीने साहेबांना आपण लोकांनी साथ दिली गेल्या 30-40 वर्ष, त्याच पद्धतीने इथनं पुढे येणारी नवीन पिढी ही तुमच्या सोबत थांबेल, तुम्हाला त्याच पद्धतीने साथ देईल. तुम्ही काही निर्णय घ्या, आम्हाला माहिती आहे तुम्ही आमच्या जीवनाशी निगडीत, आम्हाला शाश्वत विकास तुम्हीच लोक देऊ शकता. बाकीच्यांना फक्त टेंडरमध्येच आवड आहे, हे लक्षात घ्या. आज जे हिंजवडी पार्क साहेबांनी बसवलं, आमच्या स्थानिकांच्या जागांना किमती वाढल्या, भाड्यांचं उत्पन्न वाढलं, म्हणून आपण लोक आज चांगलं जीवन जगतोय, हे लक्षात घ्या. त्याचं फक्त श्रेय जातं ते माननीय पवार साहेबांनाच. बाकी कोणीही काही म्हणू, IT पार्क आम्ही बसवलं, पण तुमचं आमचं जीवनमान उंचावलंय, साहेबांनी उंचावलेलं आहे. आणि तेच IT पार्कमधनं आज 57 कंपन्या बाहेर गेल्यात. साधा यांना वाहतुकीची समस्या सोडवता आलेली नाहीये.
या पद्धतीचा कारभार या महापालिकेमध्ये चालू आहे. म्हणून आम्हाला साहेबांच्या माध्यमातून, जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून, रोहितदारांच्या माध्यमातून भविष्यामध्ये तुमची आम्हाला मदत लागेल. जे हिंजवडीची कंपन्या चालल्या त्या कंपन्या थांबवल्या गेल्या पाहिजेत, वाहतुकीची समस्या सुटल्या पाहिजे. म्हणून माननीय नितीनजी गडकरी साहेब यांनाही आपल्याला भेटायचं आहे. आम्ही काही समस्या आमच्या आहेत त्या तुम्ही सोडवाल या अपेक्षा व्यक्त करतो. व आपल्या पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पुन्हा एकदा आपण इथं आलात, आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. धन्यवाद. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आदरणीय विचारपीठ या विचारमंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचेच नव्हे तर आपल्या देशाचे लोकनेते आदरणीय पवार साहेब, आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब, आपल्या प्रदेशचे सर्वांचे लाडके जयंत पाटील साहेब, आपले आमदार रोहितदादा पवार साहेब, आपले सर्वांचे लाडके खासदार, लोकप्रिय खासदार अमोलदादा कोल्हे, त्याचबरोबर बजरंग बाप्पा सोनवणे या शहरामध्ये आपल्याकडे पहिल्यांदा आलेत. खरं तर त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं पाहिजे. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आजमबाई पानसरे, त्याचबरोबर आमचे मेहबूबभाई शेख, सुनीलजी गव्हाणे आणि विचारपीठावरील उपस्थित सर्वच आमचे पितृतल्य आणि इथे समोर बसलेले मायबाप जनता आणि पत्रकार बंधू भगिनींनो, देशाचे लाडके पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू आणि देशाचे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि आपले पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या दूरदृष्टीने खरं तर या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्याला या पिंपरी चिंचवड नगरीमध्ये खरं तर आपली ही नगरी ही कामगारांची नगरी म्हणून ओळखली जाते आणि इथे औद्योगिकरण, कारखानदारी ही या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथे सुरू झालेली आहे. या शहरामध्ये खरं तर कारखानदारी सुरू झाल्यावर छोट्या मोठ्या स्तरातील कारखानदार हे या प्राधिकरण सारख्या शहरामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या कारखान्यामध्ये काम करणारा कामगार हा आमच्या आकुर्डी, प्राधिकरण आणि पिंपरी गाव या ठिकाणी वसलेला आहे. खरं तर या पिंपरी कॅम्पचं एक वैशिष्ट्य, आपल्या देशाच्या फाळणीनंतर खरं तर आमचे सिंधी बांधव या पिंपरी कॅम्पमध्ये मोठ्या संख्येने वास्तव करीत आहेत आणि 1972च्या दुष्काळानंतर आपल्या मराठवाड्यामधून या शहरामध्ये आपल्या उदरनिर्वाहासाठी उपस्थित राहिलेले आणि आपल्या उदरनिर्वाह झाल्यानंतर इथे लोकवस्ती दाट प्रमाणात असलेले आमचे खरं तर बांधव या आमच्या दापोडी, पिंपरी, फुलेनगर, लांडेवाडी, भीमनगर, बौद्धनगर, अजंठानगर या ठिकाणी वास्तव करणारे आमचे सर्व नागरिक, या विविधतेने नटलेला हा माझा पिंपरी विधानसभा मतदारसंघ आणि या संघामध्ये खरं तर खूप साऱ्या अडचणी या माध्यमातून मला आपल्याला साहेब सांगावंसं वाटतंय की खरं तर आपल्या या पिंपरी विधानसभेमध्ये या सर्व समावेशक असा मतदार राहतो आणि कॉस्मोपॉलिटन हा एरिया असल्यामुळे इथे सर्व स्तरातील लोक इथे आहेत. इथे विविध कॉलेज आहेत, इथे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, इथे MIDC आहे, हिंजवडी पार्क आहे आणि या प्रभागामध्ये या पिंपरी चिंचवड विधानसभेमध्ये सर्व स्तरातील लोक इथे आपल्यामुळे आणि खरं तर आपण या निर्माण केलेल्या उद्योग नगरीमुळे या इथे लोक वास्तवात आलेले आहेत. साहेब, मला आवर्जून सांगावंसं वाटतं की माझे वडील दिवंगत अशोक शिलवंत हे आपले निष्ठावान कार्यकर्ते आणि यांच्यामुळे मी खरं तर राजकारणामध्ये सक्रिय झाले. साहेब, गेले अनेक वर्ष जसा हा पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव झाला तेव्हा माझे वडील खरं तर पक्षाकडे उमेदवारी मागत होते, परंतु पक्षाने त्यांना संधी दिली नाही. परंतु 2019ला साहेब आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून मला ही खरं तर विधानसभेची उमेदवारी आपण दिली होती. पण त्याच्यानंतर जे काही घडलं त्याचा मी खरं तर उल्लेख या ठिकाणी करू इच्छित नाही. परंतु जो उमेदवार पक्षाने दिला होता त्याचा मात्र प्रचार प्रामाणिकपणे करून तो उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सगळ्यांनी अतोनात प्रयत्न केले आणि उमेदवार निवडून आला. साहेब, अलीकडच्या काळात पक्ष फुटला, पक्षामध्ये फूट पडली, परंतु आम्ही, माझं कुटुंब आणि आमचे सहकारी मात्र निष्ठेने आपल्यासोबत राहिलो. त्याचं एकमेव कारण म्हणजे या विचारपीठावर उपस्थित असलेले आमचे मानवजी कांबळे काका, त्याचबरोबर आमचे मारुतीजी भापकर,
इथे असलेले श्रीनिवास पाटील साहेब आणि आमचे जयंत पाटील साहेब या सर्वांनी मला एक सांगितलं की तुझे वडील हे पवार साहेबांचे निष्ठावान कार्यकर्ते होते आणि आज ते हयात असते तर ते पवार साहेबांसोबत असते आणि साहेबांच्या विचारासोबत असते. त्याच्यामुळे मी कुठलाही प्रकारचा विचार न करता, अजिबात न डगमगता ठामपणे पवार साहेब आणि पवार साहेबांच्या पक्षासोबत म्हणजेच विचारासोबत थांबले. आज साहेब मला सार्थ अभिमान वाटतोय की आज आम्ही तुमच्यासारखे कमी वयामध्ये आम्हाला तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. खरं तर साहेब माझं छोट्याशा खेडेगावातून आम्ही इथे आलेलो आहे. आमची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे. आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब यांनी आम्हाला या शहरामध्ये या आमच्या अशोक सहकारी बँक असेल किंवा बँकेच्या माध्यमातून माझे वडील यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर आग्रा आणि कर्नाटक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र भूमीने पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये अशोक स्तंभांची निर्मिती केली आणि त्याचं लोकार्पण केलं. आणि त्यामध्ये साक्षीदार आमचे श्रीनिवास पाटील साहेब, जयंत पाटील साहेब आहेत आणि साहेब आपणही बऱ्याचशा कार्यक्रमांना आपण उपस्थिती दिलेली होती. साहेब मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं की माझ्या छोट्याशा खेडेगावातनं मी इथं आले, महानगरपालिकेच्या शाळेत शिकले. माझं 11वी-12वीचं शिक्षण हे SNDT कॉलेजमध्ये होतं आणि ग्रॅज्युएशन माझं सिम्बायसिस कॉलेजमध्ये झालेलं आहे. आणि ते कॉलेजमध्ये त्यानंतर माझा विवाह काश्मीरी पंडित कुटुंबामध्ये झालेला आहे. सांगण्याचं तात्पर्य हे की सर्व समाजातील सर्व घटकांशी चांगल्या पद्धतीने मला समतोल राखता येतो आणि म्हणून मला या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये चांगल्या पद्धतीने काम करता येतंय. साहेब आम्हालाही बरेच जणांचे धमक्या आल्या परंतु कोणत्याही प्रकारे न डगमगता आम्ही या शहरामध्ये चांगल्या पद्धतीने पक्ष बांधणीचं, पक्ष संघटना वाढवण्याचं काम आम्ही करतोय. कारण जयंत पाटील साहेबांची ताकद आमच्या मागे आहे, रोहित दादांची ताकद आमच्या मागे आहे. साहेब आपल्याला या निमित्ताने आवर्जून सांगते की राजकीय याच्यामध्ये अनेक चढ उतार आले. माझ्या खरं तर कुटुंबामध्ये अनेक आघात झाले. माझा मुलगा गेला, माझे वडील गेले, परंतु या मायबाप जनतेने मला कधी थांबू दिलं नाही, कधी झोकू दिलं नाही आणि ताठपणे उभं राहून या लढाईला समोर जाण्यासाठी हे मला कायमचे साथ देतात. आणि या विचारपीठावरील देखील माझे मान्यवर, पितृतुल्य मान्यवर हे मला कायमचे साथ देत असतात. साहेब आज आपण या ठिकाणी या सभागृहामध्ये, या मंडपामध्ये आपण ज्यांच्या स्मृती इथे लावलेल्या आहेत हे सगळ्यात खरे आपले जुने साथीदार आणि हे आज आपल्यामध्ये हयात नाहीत परंतु यांनी आपल्या खांद्याला खांदा लावून या शहराच्या जडणघडणीमध्ये आणि या शहराच्या विकासामध्ये अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या स्मृती आम्ही या सभागृहामध्ये आपण लावलेल्या आहेत आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचं काम आम्ही करत आहोत. साहेब आम्ही खूप लहान आहोत, संघटनेचा अनुभव कमी आहे, परंतु जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाने आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहोत. साहेब एकच सांगेल, कुसुमाग्रजांच्या 2 ओळी सांगते. मोडून पडला संसार मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून साहेब फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून साहेब फक्त लढ म्हणा. धन्यवाद. आज या ठिकाणी संकल्प मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते, देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, लोकप्रिय खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब, लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार, दुसरे खासदार बजरंगी सोनवणे साहेब, या शहराचे माजी महापौर आजमभाई पानसरे, माजी खासदार आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब, महाराष्ट्राचे युवकांचे अध्यक्ष मेहबूब शेख, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तुषारजी कामठे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय ज्यांनी अनेक वर्ष या पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम केलं, आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर त्यांच्या मार्गदर्शनाने काम केलं, असे अनेक या भागातले आदरणीय सर्व व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी माता भगिनी, तरुण मित्र,
आज हा विजय मेळावा होत असताना तुषार कामठ्यांनी प्रास्ताविकेमध्ये या मेळाव्याच्या संदर्भातली भूमिका मांडली. हे पिंपरी चिंचवड शहर जे उभं राहिलं, सुरुवातीला 5 गावांची ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतीतनं सुरुवातीला नगर परिषद नगरपालिका स्थापन झाली आणि त्यावेळेस या भागाचे आमदार अण्णासाहेब मगर या भागाचं नेतृत्व करत होते. त्यांनी या भागामध्ये कारखानदारी आणण्याच्या दृष्टिकोनातून त्यावेळेस आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पाठीमागे लागून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कारखानदारी आणली आणि नंतरच्या काळात आदरणीय पवार साहेबांनी या परिसराला अधिक बळकटी देण्याचं काम केलं. कारखानदारी वाढवली, कारखानदारी टिकवली आणि ही औद्योगिक नगरी मोठ्या प्रमाणात उभी राहिली. कालांतराने नगरपालिकेची महापालिका झाली आणि या संपूर्ण कालखंडामध्ये आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पिंपरी चिंचवड शहराचा भाग येत होता. त्याच्यामुळे साहेबांचं या शहरावरती बारकाईने लक्ष राहिलं आणि त्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद या शहराने दिली आणि त्याला पवार साहेबांनी त्यासाठी मोठा हातभार लावला. आणि हे सगळं घडत असताना टप्प्याटप्प्याने या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत गेली. लोकसंख्या वाढत असताना या शहराला ज्या काही मूलभूत गरजा होत्या त्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून त्यावेळीच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी केला. तो पवार साहेबांच्या आशीर्वादातनं केला. त्यावेळी जे महापौर आमदार नगरसेवक म्हणून या भागामध्ये निवडून गेले त्यांनी या भागामध्ये एक चांगल्या प्रकारचा विकास करण्याचा प्रयत्न केला. आदरणीय साहेबांनी नंतर या भागात एक आणखीन मोठं काम जे उभं केलं, जे वारंवार आपण सगळे सांगतो की हिंजवडीमध्ये जेव्हा IT पार्क उभं राहिलं, साहेबांच्या संकल्पनेतनं साहेबांच्या स्वप्नातनं ते उभं राहिलं आणि IT पार्क झाल्यामुळं या पिंपरी चिंचवड शहराला एक वेगळी उंची आणि हा पिंपरी चिंचवड शहर एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणून या शहराची ओळख साहेबांच्या त्या दूरदृष्टीतून आलेली आहे. काम करताना साहेबांनी नेहमी पुढची 50 वर्ष डोळ्यासोबत ठेवून विकास कामं केली आणि हे सगळं होत असताना आम्ही सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी महापालिकेमध्ये गेले अनेक वर्ष काम करतो. नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी काम केलं. अनेक पदांवरती या पिंपरी चिंचवड शहरातल्या लोकांना काम करण्याची संधी मिळाली आणि सगळ्यांनी या परिसराचा प्रामाणिकपणे विकास करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन या ठिकाणी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला या शहरातल्या नागरिकांनी पसंती दिली. त्यांनी जे काही चुकीची दिशाभूल केली, लोकांना जी काही आश्वासनं दिली, त्याच्यामुळं या ठिकाणी सत्तांतर झालं आणि तेव्हापासून या शहरामध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे, प्रचंड बकालपणा या शहरामध्ये आलेला आहे. ज्या पद्धतीने काम विशेषतः आमच्या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीचा कारभार त्या ठिकाणी चालू आहे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रतिमा या संपूर्ण काळामध्ये मलिन झाली आणि त्याचं कारण इथलं जे नेतृत्व होतं त्याच्यामुळे हे घडलेलं आहे. मध्यंतरी काही अधिकारी आदरणीय पवार साहेबांना भेटायला गेले. साहेबांनी त्या गोष्टीचा आम्हाला आवर्जून उल्लेख केला की माझ्याकडे काही अधिकारी आले होते आणि त्यांनी सांगितलं की पिंपरी चिंचवड शहराचे 2 भाग केलेले आहेत. त्याचा अर्थ असा होता की 2 भागामध्ये या शहराचं कामं वाटून घेतलीत आणि या शहराचं त्या ठिकाणी शहराची प्रतिमा आणि शहराचा जो विकास आहे हा पूर्वीपेक्षा अधोगतीला नेण्याचं काम या लोकांनी केलं. आणि म्हणून मागच्या कालखंडामध्ये आम्ही सगळेजण मागच्या वर्षी जी काही घटना घडली, राष्ट्रवादीच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या स्वप्नात असं कधी वाटलं नव्हतं की अशा प्रकारचं आपल्या पक्षामध्ये दुफळी निर्माण होईल. आम्ही त्यावेळेस या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता उल्लेख झाला, आम्ही सर्वांनी दादांबरोबर जाण्याचं त्या ठिकाणी ठरवलं. परंतु प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये ही भावना होती, साहेबांविषयी प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आदर होता. एकदाही कुठल्या कार्यकर्त्यांनी वेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी भावना व्यक्त केली नाही, कारण आम्ही या शहरामध्ये साहेबांचा आदर्श पुढे ठेवूनच काम केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता हा मनातून कुठेतरी खचला होता. आज आम्ही साहेब या भूमिका आम्ही घेतली. आज मागच्या 4 दिवसापूर्वी एकादशीच्या दिवशी तुषार कामठ्यांनी उल्लेख केला
आम्ही सगळ्या नगरसेवकांनी, विशेषतः भोसरी विधानसभेतले नगरसेवक त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होते. आम्ही जवळपास आत्ता संपलेल्या टर्मचे 16 नगरसेवक होतो आणि त्याच्या व्यतिरिक्त माजी नगरसेवक म्हणजे एकूण 25 ते 29 नगरसेवकांची संख्या त्या ठिकाणी साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही प्रवेश केला. आणि त्याच्यामागची आमची भूमिका ही होती की आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या लोकांच्या विरोधात आम्ही भूमिका घेतलेली, ज्या लोकांनी या पिंपरी चिंचवड शहराची अधोगती केली, त्या लोकांनी या पिंपरी चिंचवड शहराच्या लोकांना चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी या शहरामध्ये काम केलं, त्या लोकांना या विधानसभेच्या निमित्ताने आम्हाला जागा दाखवून द्यायची, अशा प्रकारची भूमिका आमची सगळ्यांची. कारण उद्याच्या काळामध्ये पुन्हा जर या लोकांना त्या ठिकाणी सत्तेत बसले तर निश्चितपणे पिंपरी चिंचवड शहराची पुन्हा एकदा अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी हा निश्चय केलेला आहे, महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार या तिन्ही विधानसभा मतदारसंघाचे साहेब आपण द्याल, त्या उमेदवाराचं आम्ही सर्व कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करू आणि आपल्याला अपेक्षित असा तिन्ही विधानसभेत निकाल देऊ, अशा प्रकारची या निमित्ताने आपल्याला ग्वाही देतो. आणि आज आम्ही सगळेजण आज आमच्या तुमच्यावर आलो, तुम्ही आम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा स्वघरी घेतलेलं आहे, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी साहेबांचं मनापासून जयंत पाटील साहेबांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. सन्माननीय आमदार रोहितदादा पवार. पवार साहेब आप आगे बढ़ो. नाही आवाज कमी, एकदा हात वर करून असा आवाज दणदणीत त्या ठिकाणी आला पाहिजे, तो इतका घुमला पाहिजे. उद्याच्या दिवशी ज्यांची कोणाची सभा असेल त्या सभेमध्ये सुद्धा फक्त पवार साहेबांचाच आवाज हा त्या ठिकाणी ऐकू आला पाहिजे. पवार साहेब आप आगे बढ़ो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आज विजयी संकल्प मेळावा पिंपरी चिंचवड व तसंच भोसरी या भागातल्या सर्व स्वाभिमानी नागरिकांसाठी तसंच कार्यकर्त्यांसाठी या ठिकाणी आयोजित केला गेला आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्या सर्वांना भेटण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व आमदार हे काम करतो, असे आमचे मार्गदर्शक जयंत पाटील साहेब, ज्यांचा आवाज आणि ज्यांचं भाषण हे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये एक विचार घेऊन जात असतं, असे आपल्या सर्वांचे लोकप्रिय खासदार अमोलजी कोल्हे साहेब, ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील साहेब, इथं उपस्थित असणारे माजी मंत्री माधवरावजी कन्नडकर, तसंच सुप्रियाताई सुळे तात्या असतील, ज्यांनी ऐतिहासिक विजय असा करून दाखवला, असा बजरंग बाप्पा सोनवणे, इथं उपस्थित असणारे रविकांतजी वरपे, मेहबूबजी शेख, सुनीलजी गव्हाणे, विकासजी लवांडे, आझमबाई पानसरे ज्येष्ठ नेते, तसंच तुषारभाऊ कामठे, त्याच्याच बरोबर ज्यांचं आता दणदणीत असं भाषण झालं असं अजितभाऊ गव्हाणे, सुमनताई पवळे, सुलक्षणाताई, शामरावभाऊ वाल्लेकर, मधुकरभाऊ चिंचवडे, तसंच दत्ताभाऊ वागेरे, शंकरराव असतील, हनुमंतभाऊ भोसले असतील, देवेंद्रभाऊ तायडे, संदीपभाऊ बेडसे, उमेशजी पाटील, मयूर जाधव, गणेशराव, उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, तसंच आदरणीय पवार साहेबांकडे बघून, विचाराकडे बघून आपल्या पार्टीला ताकद देण्यासाठी आपल्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी, नगरसेवक, ज्याच्यामध्ये विशालभाऊ काळभोर, विशालभाऊ वाकडकर, तसंच राहुलदादा भोसले, समीर भाऊ असतील, वैशालीताई असतील, गीताताई असतील, विनयाताई, संगीताताई, रवींद्रभाऊ सोनवणे, संजय भाऊ असतील, वसंतराव बोराटे असतील, यश असेल, अनुराधाताई, चंद्रकांत भाऊ, धनंजय भाऊ भालेकर, निवृत्तीभाऊ शिंदे, तानाजीभाऊ खाडे, तसंच गवळी भाऊ, वैशालीताई, शुभांगीताई, मंदाताई, तसंच शिंदे भाऊ असतील, घनश्याम भाऊ असतील, संजय भाऊ असतील, विनायक भाऊ, तौफिक भाऊ शेख, सर्वच मान्यवर पदाधिकारी, इथं उपस्थित असणारे सर्व पत्रकार व आदरणीय पवार साहेबांना ऐकण्यासाठी इथं उपस्थित असणारे या भागातून व तसंच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व
महाराष्ट्राचे स्वाभिमानी नागरिक. एक तर सुरुवातीला तुम्हा आपल्या सर्वांना माहिती आहे, या परिसराचा, या शहराचा विकास जर कोणामुळे झाला असेल तर इथं ज्या ज्या नेत्यांचा फोटो इथं लावला गेला आहे, आणि कदाचित काही नेत्यांचे इथं फोटो राहून गेले असतील, पण या सर्व नेत्यांनी त्याग दिला, कष्ट घेतले, म्हणून या पिंपरी चिंचवड आणि या भोसरी भागाचा खऱ्या अर्थाने विकास झाला. त्यामुळे यांच्या पराक्रमासाठी, यांच्या कष्टासाठी, त्यागासाठी त्यांचा टाळ्या वाजून त्यांच्या कार्याचा सत्कार हा आपण सर्वांनी या ठिकाणी केला पाहिजे. हे जे मागे बसलेले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, केस पांढरे झालेत, पण कशामुळे? तर या परिसराचा विकास व्हावा, आदरणीय पवार साहेबांना ताकद देता यावी, यासाठी हे सर्व या भागातले, या परिसरातले राहणारे सर्व मान्यवर यांचा सुद्धा टाळ्या वाजून यांचा सत्कार या ठिकाणी आपण सर्वांनी केला पाहिजे. तसंच या शहराचा विकास जर कोणामुळे झाला असेल तर स्थानिक लोकांमुळे झाला. तसंच इथं असणारे जे सर्व स्थानिक लोक आहेत यांचं मन फार मोठं आहे. या शहरामध्ये म्हणजे पूर्वीचं गाव, या गावामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक आली, इथं वसली, आणि स्थानिक लोकांनी त्यांना स्वीकारलं, त्यांना सांभाळून घेतलं, एक समावेशक भूमिका घेतली. म्हणून पिंपरी चिंचवड आणि भोसरी या भागामध्ये, या गावामध्ये, या शहरामध्ये आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थाने अख्खा महाराष्ट्र या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळतो. त्यामुळे या परिसराचा विकास जर कुणी केला असेल, हा तुम्ही केला, तुमच्या आधीच्या पिढीली केला, आणि येत्या काळामध्ये तुमच्या पुढच्या पिढीली त्या ठिकाणी तो करायचा आहे. त्यामुळे काही लोक स्वतः क्रेडिट घेतात. जसा वाढप्या असतो, वाढप्या वाढत असताना म्हणतो हे मीच केलं, असं नसतं. तुम्ही जर बघितलं, जो भाजी आणतो, जो मीठ आणतो, जो भाकरी बनवतो, जो स्वयंपाक करतो, अशा सगळ्यांना खऱ्या अर्थाने याचं क्रेडिट जातं. पण काही लोकांना फक्त क्रेडिट स्वतःकडेच ठेवावं लागतं. जो मीपणा आहे ते खरं भाजपची स्टाईल आहे. भाजपमध्ये हा मीपणा चालतो, पण असं इथं हा मीपणा चालत नाही. बघा ना, या परिसराचा विकास करत असताना चव्हाण साहेब असतील, आदरणीय पवार साहेब यांनी खूप मनापासून इथं कष्ट घेतले. आयटी सेक्टर इथं आणलं. फक्त आपण ऐकतो आयटी कंपन्या पवार साहेबांनी आणल्या, पण या आयटी कंपनीमध्ये किती लोक काम आज करतात? तर 5 लाख लोक त्या ठिकाणी काम करतात, आणि 2 ते 3 लाख कोटीची उलाढाल या परिसरामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या विजनमुळे आणि पवार साहेबांनी घेतलेल्या निर्णयामुळे होते. आयटी मध्ये काम करणाऱ्या लोकांचाच फायदा होतो असं नाही. जेव्हा या परिसरामध्ये बिल्डिंग बांधली जाते, फ्लॅट घेतला जातो, असंघटित क्षेत्र असेल, रिक्षा चालक असेल, छोटे दुकानदार असतील, यांना सगळ्यांना त्याचा फायदा त्या ठिकाणी झालेला आहे. खरं तर या भागामध्ये MIDC मध्ये ज्या ज्या कंपन्या आल्या, फक्त पिंपरी चिंचवडची MIDC बघितली तर 12,000 कंपन्या आहेत, आणि या 12,000 कंपनीमध्ये आता 20 लाख लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्या ठिकाणी काम करतात. आणि या 12,000 कंपनीतून 28,000 कोटी रुपयाचा एक्सपोर्ट हा देशाबाहेर होतो. मग हे MIDC आणली कुणी? चव्हाण साहेबांनी आणली, पण त्याच्यामध्ये कंपन्या कुणी आणल्या असतील तर आदरणीय पवार साहेबांनी त्याच्यामध्ये कंपन्या आल्या. म्हणून इथं या ठिकाणी हा विकास हा आपण सर्वजण बघत आहोत. अहो, खरं तर अजित गव्हाणे भाऊ इथं आहेत, ते स्टँडिंगचे चेअरमन होते. कदाचित 2007 का 8चा काळ असेल, 7चा. तुम्ही दिल्लीला पण गेला होता पवार साहेबांकडे. आपल्या या पिंपरी चिंचवडसाठी किती कोटी रुपये आणले होते साहेबांकडनं? 2,450 कोटी फक्त पिंपरी चिंचवडसाठी आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये त्या ठिकाणी दिले होते. या परिसराचा विकास व्हावा म्हणजे हे जे मोठे मोठे रोड दिसतात, मोठे मोठे डिवायडर दिसतात, ज्याचे काही सुशोभीकरण झालेलं आहे, आणि काही लोक क्रेडिट घेतात, त्याचा निधी जर कोणी दिला असेल तर तो आदरणीय पवार साहेबांनी दिलाय. पिंपरी चिंचवडसाठी 2,450 कोटी आणि आपल्या पुण्यासाठी 2,400 कोटी, आणि अख्ख्या देशाचं त्या ठिकाणी बजेट होतं
30,000 कोटी, म्हणजे आपल्या या महाराष्ट्रामध्ये या फक्त 2 शहरासाठी पवार साहेबांनी या देशातला 15 ते 20% निधी हा तुमच्या सर्वांसाठी या ठिकाणी आणला. या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने महत्वाच्या आहेत. जेव्हा केव्हा या परिसरामध्ये अडचण आली, पवार साहेबांनी पुढाकार घेतला. एखादी स्ट्राईक झाली असेल, एखादी कंपनी बंद होत असेल, कुठल्याही मोठ्या व्यावसायिकाला अडचण आली असेल, एखाद्या युनियनला अडचण येत असेल, तर साहेबांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि त्या अडचणी त्या ठिकाणी सुटलेल्या आपण सर्वांनी बघितल्या. तुम्ही आपण सर्वांनी अभ्यास केला पाहिजे. 2014 नंतर या शहरामध्ये काय असं नवीन घडलंय? फक्त एक गोष्ट घडली, तो म्हणजे भ्रष्टाचार झालाय. अहो, कसला कसला भ्रष्टाचार ऐकून मी वेडा झालो. TDR घोटाळा 650-700 कोटीचा इथं झालेला आपण सर्वांनी ऐकलाय. महापालिकेत रस्ते व गटर सफाईच्या टेंडरमध्ये 250 कोटीचा भ्रष्टाचार झालाय. तसंच पिंपरी चिंचवड जॅकवेल त्याच्यामध्ये 150 कोटीचा, पिंपरी चिंचवड पालिकेत YCM रुग्णालयामध्ये लॉन्ड्री मशीन घेण्यासाठी भ्रष्टाचार तिथं झालाय. अहो, 1 कोटीचा कुत्र्यांचं ऑपरेशन करण्यासाठी सुद्धा तिथं भ्रष्टाचार झालाय. म्हणजे या दोन्ही शहरामध्ये काही नेत्यांनी ही दोन्ही शहरं वाटून घेतली. हे शहर तू बघ, हे शहर मी बघतो. कुठलाही कॉन्ट्रॅक्ट असेल तो आपणच करू, आपल्याच ठराविक काही मलिदा गँगच्या लोकांना आपण मोठं करू. आणि याच्यामध्ये काय झालं, 3च लोक टेंडर भरणार, तेच लोक ते टेंडर घेणार. 100 रुपयाचं टेंडर 150 रुपयाला जाणार आणि मग वरती जो काय 70-80 रुपयाचा जो मलिदा आहे, तो तुमच्या सर्वांच्या हिताचा जे काय पैसा आहे, तो पैसा कोणाच्या घरामध्ये गेला? तर काही नेत्यांच्या घरामध्ये गेला. मी तुम्हाला या ठिकाणी विचारतो, आता वेळ आलेली आहे बदल घडून आणण्याची. तो बदल घडून आणण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार का? अरे, एवढासा आवाज घेतल्यानंतर पुढाकार कसं वाचायचं? घेणार का पुढाकार? अजून जोरात आवाज, पुढाकार घेणार का? हे बघा, जयंत पाटील साहेब असतील, आमच्यासारखे कार्यकर्ते असतील, हे सर्व खासदार असतील, यांनी ठरवलंय येत्या डिसेंबरमध्ये पवार साहेबांचा 85वा वाढदिवस आहे. त्यामुळे आमदार हे किती आले पाहिजे? आपण 90 सीट लढू का 85 लढू? कमीत कमी 85 आमदार हे आलेच पाहिजे, असा विचार हा त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मनामध्ये ठेवलाय. आणि मग महाविकास आघाडीचे इतर जे सर्व घटक पक्ष आहेत त्यांचा तो असेलच. मी फक्त तुमच्या सर्वांच्या वतीने इथं साहेबांना, जयंत पाटील साहेबांना विनंती करू शकतो, कारण शेवटी निर्णय हे मोठे नेते आणि दुसऱ्या पक्षाचे नेते घेतात. पिंपरी चिंचवड आणि भोसरी हे तिन्ही विधानसभा हे आपल्या पक्षाकडे यावं, यासाठी यांनी प्रयत्न करावे, अशी मागणी या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या वतीने करतो. बरोबर आहे का नाही? नक्की का? मग लढणार का? मग पळणार का? अहो, पुढे पैसा आहे, मग काय करणार? लोकसभेत दाखवून दिलं ना पैशाची काय किंमत आहे. अहो, 150 कोटी रुपये महायुतीच्या सर्व नेत्यांनी, पक्षांनी लोकसभेमध्ये आपल्या उमेदवाराच्या पुढे खर्च केला. डॉक्टर अमोल कोल्हेंच्या विरोधात खर्च केला, सुप्रियाताईंच्या विरोधात खर्च केला, बाप्पाजींच्या विरोधात त्या ठिकाणी खर्च केला. तरी लोकांनी काय दाखवून दिलं? लोकशाहीची ताकद ही पैशापेक्षा कितीतरी मोठी असते आणि तेच विधानसभेला त्या ठिकाणी आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय. मग ठरलं समजायचं का? पण संकल्प फक्त विधानसभेचा नाही, महापालिका विधानसभेनंतर येणार आहे. तिथं सुद्धा कमीत कमी आपल्या विचाराचे 85 नगरसेवक हे आलेच पाहिजे, यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे. त्यामुळे अजित भाऊ असतील, हे लढणार आहेत. ज्येष्ठ नेते तुषार असतील, त्यांनी संघटनेमध्ये चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पुढाकार घेतलाय. विशाल काळभोर असतील, विशाल वाकडकर असतील, तायडे साहेब असतील, मयूर असे सगळ्यांनी त्या ठिकाणी निश्चय केलाय आणि नक्कीच येत्या इलेक्शनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळेल. मी जास्त बोलत नाही, 2 मिनिटांमध्ये माझं भाषण संपवायचं आहे, कारण पुढे जयंत पाटील साहेब आणि पवार साहेब त्या ठिकाणी बोलणार आहे. फक्त राज्य लेवलला काय चाललंय हे तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. मी असेल, जयंत पाटील साहेब असतील, आमच्यासारखे जे आमदार असतील, त्यांनी या सरकारचा कमीत कमी 50,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा बाहेर काढलेला आहे. MSIDC
याच्यामुळे 12 ते 14 हजार कोटीचा भ्रष्टाचार झालाय. सार्वजनिक आरोग्य जे आपल्या सर्वांसाठी गरिबासाठी महत्वाचं असतं, अँब्युलन्स मध्ये 6,000 कोटीचा भ्रष्टाचार तिथं खेकड्याली केलेला खेकड्याली. त्याला सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना उत्तर हे द्यायचंय. आदिवासी विभागामध्ये भ्रष्टाचार, समाज कल्याणामध्ये विभाग 50,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या सरकारने त्या ठिकाणी केला आहे. आणि मग काय करतात? ही योजना आम्ही बहिणींसाठी आणली, ही योजना भावांसाठी आणली. आमच्या नेत्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो, ज्या ज्या या योजना या सरकारने आणल्या त्यांनी फक्त तिथं गाजर दाखवण्याचा प्रयत्न केलाय. कुठेतरी लोकांना भुलवलं पाहिजे, या भ्रष्टाचाराकडे लक्ष गेलं नाही पाहिजे. पण ह्या ज्या कुठल्या योजना या सरकारने फक्त इलेक्शन पुरता आणल्यात, आपल्या विचाराचं महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आल्यानंतर त्याच्यात भरीव वाढ करून सर्वसामान्याला खऱ्या अर्थाने तिथं न्याय देण्याचा प्रयत्न हा आपण 100% आपल्या काळामध्ये त्या ठिकाणी करणार आहे. कुठलीही योजना त्या ठिकाणी बंद न करता उलट त्याला अजून ताकद देऊन अजून खऱ्या अर्थाने आपल्याला काय काय गोष्टी करता येईल हे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायचंय. 1,500 रुपये मिळाले पाहिजे, ते वाढलेही पाहिजे असं माझं मत आहे. पण माझी आई असेल, माझी बहीण असेल, माझी पत्नी असेल, पण त्या सगळ्यांची अपेक्षा आहे की माझ्या भावाला, माझ्या बहिणीला, माझ्या मुलीला हाताला काम सुद्धा मिळालं पाहिजे, नवीन कंपन्या आल्या सुद्धा पाहिजे. 20-25 हजाराचा पगार जर हातामध्ये आला ना, 1,500 रुपये काहीच वाटत नाही तो. पण हे सरकार त्या बाबतीत कमी पडलं. आपल्या महाराष्ट्राला मागे आणून गुजरातला पुढे आणण्याचा प्रयत्न या सरकारने त्या ठिकाणी केला. फक्त स्वतःच्या नेत्यांना त्या ठिकाणी खुश ते करण्यामध्ये महाराष्ट्राला विसरून गेले हे आपल्या त्या ठिकाणी म्हणावं लागेल. त्यामुळे मग हा संकल्प आहे, आमदार आपल्या विचाराचे जास्तीत जास्त निवडून आणून खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचं सरकार या राज्यामध्ये आपल्या आणायचं. या तिन्ही शहरामध्ये आपल्या विचाराचा आमदार हा आलाच पाहिजे, यासाठी सुद्धा आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे. आणि इथं असणाऱ्या पोलीस प्रशासनाला मला सांगायचे, मगाशी आमच्या काही कार्यकर्त्यांना वर स्टेजवर यायचं होतं, काही पदाधिकाऱ्यांना यायचं होतं. हा आदरणीय पवार साहेबांचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही अडवून ठेवलं. अहो, हा काय सत्ताधाऱ्यांचा कार्यक्रम नाही. फक्त 4 महिने राहिले. तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकारी उगाच जर तुम्ही त्रास देणार असाल तर 4 महिन्यानंतर अशा अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, हे सगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आम्ही सांगतो. त्यामुळे उगाच आमचा आवाज दाबू नका. आमचा आवाज फक्त एका माणसाचा आवाज नाही, आमचा आवाज म्हणजे सामान्य जनता आहे. आणि ह्या जनतेची ताकद पैसा आणि दडपशाहीपेक्षा कितीतरी जास्त आहे. आणि यांचा नेता जर कोण असेल तर आदरणीय पवार साहेब आहे. आणि आम्ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी लढत आहोत. एवढंच या ठिकाणी सांगतो. सगळ्या जे माजी नगरसेवक आहेत, आजी नगरसेवक आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही योग्य असा निर्णय त्या ठिकाणी केला. आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, अमोल कोल्हेंच्या मार्गदर्शनाखाली या भागामध्ये खऱ्या अर्थाने आपण विकास करणार. आणि आमदारकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपण सत्ता आणणार. आणि आपल्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा सत्ता आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो. एक चांगली सभा या सर्व कार्यकर्ते, तुषार असतील, सर्वच कार्यकर्त्यांनी घेतली, त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. पण जोपर्यंत कार्यक्रम पूर्ण होत नाही, जोपर्यंत साहेबांचं भाषण संपत नाही, तोपर्यंत इथला एक सुद्धा व्यक्ती उठणार नाही. ही खबरदारी त्या ठिकाणी आपण सर्वांनी घ्यावी. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. जय शिवराय. आजच्या या विजयी संकल्प मेळाव्यासाठी मंचावर उपस्थित असणारे देशाचे नेते, तरुणांसाठी जेव्हा सगळं काही संपलेलं असतं, भिंतीला पाठ लागलेली असती, तेव्हा संकटासमोर शरण जायचं की पूर्ण ताकदीनिशी लढून संकटाला पायाखाली घ्यायचं, ते लढायचं कसं असतं ते शिकवणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, माजी राज्यपाल, माजी खासदार, आपले मार्गदर्शक श्री निवाजी पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्षा, लोकसभेतल्या आमच्या नेत्या, महासंसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे, बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनावणे, माधवरावजी किन्हाळकर, ज्यांचं घणाघाती भाषण आपण ऐकलं ते
युवकांचं प्रेरणास्थान रोहितदादा पवार, युवकांचे प्रदेशचे अध्यक्ष मेहबूबाई शेख, विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, प्रवक्ते विकासजी लवांडे, रविकांतजी बर्फे, आझमभाई पानसरे, अजितभाऊ गव्हाणे, शहराचे युवकांचे अध्यक्ष इम्रानभाई शेख, शहराचे अध्यक्ष तुषारजी कामटे, महिलांच्या अध्यक्षा ज्योतिताई निंबाळकर, सुमनताई पवळे, सुधीरजी मुंगसे, मानवजी कांबळे, मारुतीजी भापकर आणि ज्यांचं मनापासून खरं तर कौतुक केलं पाहिजे त्याचं कारण पुढे सांगतो त्या सुलक्षणाताई शिलवंत, उपस्थित असणारे सगळे व्यासपीठावरील सगळे मान्यवर, सगळे पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण. खरं तर विजयी संकल्प मेळावा म्हणत असताना थोडंसं मागं सुद्धा डोकावून पाहिलं पाहिजे, कारण लोकसभेच्या निवडणुकीचा धुरळा खाली बसत असताना लोकसभेच्या निवडणुकीचा गुलाल हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या अंगा खांद्यावर असताना हा पुन्हा गुलाल अंगावर घ्यावा या भावनेतून हा विजय संकल्प मेळावा घेतला गेलाय. पण जेव्हा लोकसभेची निवडणूक होती तेव्हा खरोखर परिस्थिती वेगळी होती आणि तुषार भाऊ असतील, सुलक्षणाताई असतील, पिंपरी चिंचवड शहरातले जे या अडचणीच्या काळात जे सगळे लढवय्ये संघर्षाच्या काळात सोबत राहिले त्या प्रत्येकाचं मला मनापासून कौतुक आहे, मला मनापासून अभिमान आहे. कारण असं म्हणतात की बापाच्या घराच्या अंगणात ऊन आलं तर शेजारच्या घराच्या सावलीत जाणारे अनेक असतात, त्या सावलीच्या अंगणात ऊन आलं का परत बापाच्या घरावर सावली आली का परत सावलीत येणारे अनेक असतात. पण उन्हाची पर्वा न करता सुलक्षणाताई असतील, तुषारजी असतील यांच्यासारखे निष्ठावंत आहेत, ठामपणे हे आदरणीय पवार साहेबांच्या विचारासाठी उभे राहिले. सुनीलजी तुमचंही त्यामध्ये नाव आहे, सुधीरजी तुमचंही त्यामध्ये नाव आहे, असे अनेक नाव आहेत. काशीनाथ भाऊ आहेत, इम्रान भाऊ आहेत, आमचे भोसले साहेब आहेत. या सगळ्यांचीच नावं यामध्ये आहेत. विनायकजी रणसुभ आहेत, घनश्यामजी खेडकर आहेत. पण खरोखर हा प्रश्न पडला होता साहेब की भोसरी विधानसभेच्या वेळी नेमकं काय करायचं, भोसरी विधानसभा क्षेत्रात शिरूर लोकसभा मतदारसंघात नेमकं काय करायचं हा प्रश्न होता. आणि सुधीर भाऊ त्यावेळी शिवपुत्र संभाजी महानाट्याचं भोसरीमध्ये आयोजन केलं होतं. हे आयोजन केलेलं असताना रोहितदादा अनेकांना अडचण होती की मुख्य दारातून येऊन प्रेक्षागृहात बसण्याची अनेकांना अडचण होती. आणि नंतर जेव्हा घोडा घेऊन मी प्रेक्षागृहात जायचो तेव्हा गाव जत्रा मैदानात ना रस्त्याच्या बाजूला डावीकडे टपरा आहे, त्या टपऱ्यावर अनेक जण उभे असायचे आणि विकास बापू मी त्या चेहऱ्यांकडे बघत राहायचो, कुठले तरी यातले ओळखीचे चेहरे तिकडे टपऱ्यावर तरी उभे दिसतील याची एक कायम अपेक्षा असायची. पण आज आनंद या गोष्टीचा आहे की त्यावेळी वाटलं होतं शंभूराजांच्या प्रेमामुळे तुम्हाला ओढून आणता येईल, पण पवार साहेबांच्या जादूमुळे आज तुम्ही सगळे व्यासपीठावर आलात, याबद्दल तुमचं मनापासून मी आभार मानतो. आणि अजित भाऊ खरोखर एका अर्थी नशीबवान म्हटलं पाहिजे, हा गमतीचा भाग आहे पण नशीबवान म्हटलं पाहिजे, कारण अध्यक्षांना थोडा कमी वेळ भोसरी विधानसभेमध्ये देता आला. त्यामुळे नेमकं कोणी विरोधात काम केलं हे कदाचित अध्यक्षांचं थोडंसं दुर्लक्ष झालं असेल. पण ज्याला आपण म्हणतो की ही सुधारणा जी करून घ्यायची आहे, कारण परिस्थिती तशी होती. विरोधक दावा करत होते 70,000 मतांची आघाडी ही भोसरी विधानसभेमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये घेतली जाणार. पण आदरणीय पवार साहेबांचं जे गारुड होतं आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, म्हणजे मी कायम असं म्हणतो की जेव्हा आम्ही क्रिकेट बघायचो तेव्हा सचिन तेंडुलकर बॅटिंग करत असताना समोर नॉन स्ट्राईकला राहुल द्रविड असायचे आणि सचिन तेंडुलकरची खेळी आपण बघत असताना राहुल द्रविडचा शीट अँकरचा रोल किती महत्वाचा असतो तो या लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील साहेबांनी ती भूमिका हुबेहूब निभावली. म्हणजे जेव्हा विरोधक 70,000च्या लीडचा दावा करत होते तेव्हा जयंत पाटील साहेब भोसरी विधानसभेमध्ये येऊन
तीन बैठका घेत होते, महाविकास आघाडीचं कोऑर्डिनेशन करत होते आणि मग शिवसेनेची सगळी फळी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाची टीम असेल, म्हणजे आज या मंचावरही शिवसेनेच्या त्या सगळ्या लढवय्यांचा उल्लेख करणं बाप्पा तितकंच गरजेचं आहे. आमच्या सुलभाताई उबाळे असतील, रामभाऊ उबाळे असतील, धनंजय आल्हाट असतील, परशुराम आल्हाट असतील, राहुलजी गवळी असतील, कैलासजी नेवासकर असतील, नावं अजून तोंडपाठ आहेत. कारण खांद्याला खांदा लावून या शिवसैनिकांनी त्यावेळी भोसरीचा किल्ला लढवला आणि जे विरोधक 70,000ची लीड घ्यायची भाषा करत होते त्यांना जेमतेम 8,500वर रोखलं. ही ताकद आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दाखवून दिली. मगाशी रोहित दादाने उल्लेख केला, पण हा गमतीचा भाग आहे. आज ही परिस्थिती बदललेली आहे. हे लोकसभा निवडणुकीमधला 10 पैकी 8 जागा निवडून येत आदरणीय पवार साहेबांनी उभ्या महाराष्ट्राला हा स्ट्राईक रेट दाखवून दिला आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक करावं लागेल. कारण प्रश्न होता या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेसमोर की महाराष्ट्राची जनता निवड कशाची करणार. महाराष्ट्राची जनता ही पैशाच्या मागं, महाराष्ट्राची जनता ही प्रलोभनांच्या मागं जाणार की महाराष्ट्राची जनता ही तत्व, निष्ठा आणि स्वाभिमान जपणार. माझ्या महाराष्ट्रानं तत्व, निष्ठा आणि स्वाभिमान जपला, यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचं हे मनापासून कौतुक केलं पाहिजे. आणि या निष्ठेचं, या स्वाभिमानाचं प्रतीक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब बनून राहिले, याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अभिमान आहे. मगाशी रोहित दादांनी शहराची परिस्थिती सांगितली. जयंत पाटील साहेब, ग्रामीण भागात आम्ही लोकसभेचा प्रचार करत असताना कांद्याच्या पिकाविषयी बोलत होतो, आपण कपाशीच्या पिकाविषयी बोलतो, सोयाबीनच्या पिकाविषयी बोलतो, पण पिंपरी चिंचवड शहरात मला पत्रकार बांधवांनी सांगितलं की काही मोजके लोक वेगवेगळी पिकं घेतात. आजकाल SRAचं पीक घेतलं जातंय. आजकाल SRAचं पीक घेतलं जातंय, STPचं पीक घेतलं जातंय, टक्केवारीचं पीक घेतलं जातंय, कॉन्ट्रॅक्टचं पीक घेतलं जातंय. म्हणजे एकीकडे इंद्रायणी माई फेसाळली, STPच्या प्लांटची शहानिशा झाली पाहिजे असं म्हटलं जातं आणि त्यावेळी एकाच कंपनीला 90% STPची कामं कशी जातात हा शहराला मोठा प्रश्न पडतो. मग SRAचं पीक घेत असताना कोण कोणाच्या हातात हात घालून ते पीक कापत राहतं, त्यामध्ये खरे हकदार किती राहतात आणि बोगस हकदार किती राहतात हा प्रश्न निर्माण होतो. त्याला कोणाचा वरद हस्त आहे हा प्रश्न निर्माण होतो. आणि लोकप्रतिनिधींचे जर काही नातेवाईक, जे पत्रकार बांधव चर्चा करतात की लोकप्रतिनिधींचे नातेवाईक, ताई बरोबर ना, म्हणजे अधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरमध्ये जर लोकप्रतिनिधींचे नातेवाईक बसून कंत्राट कुणाला जाणं हे ठरवत असतील तर मग हे सांगण्याची वेळ आलेली आहे की या शहराला मालकी हक्क गाजवणाऱ्या नाही तर लेकराच्या मायेनं आईची काळजी घेतली जाते, तशा लेकरांची गरज आहे. आणि ही लेकरं ही सगळी समोर बसलीत, ही तुमच्या प्रत्येकावरची जबाबदारी आहे. पण फार सविस्तर यावर बोलणार नाही, कारण महापालिकेची निवडणूक अजून पुढे. येणाऱ्या विधानसभेमध्ये ट्रेलर दाखवू, विधानसभेच्या प्रचाराला येतो तेव्हा ट्रेलर दाखवतो आणि महापालिकेच्या निवडणुकीला पिक्चर दाखवू. पण मगाशी रोहित दादा तुम्ही म्हणालात की उद्या इथं कोणाचा तरी मेळावा आहे, पण मला तर असं कळलं की मेळावा जयपूरला असणार आहे. हा, कारण ते पिंक सिटी आहे. म्हणजे कोणी कुठला रंग वापरावा याविषयी कुणाचं दुमत नाही, फक्त लोकांच्या आयुष्यातली ती गुलाबी स्वप्न या पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या, सर्वसामान्य टॅक्स पेयर या शहरात जेव्हा भविष्य काढायला येतो, मिनी इंडिया म्हणून भविष्य काढायला येतो, तेव्हा तो ती अनेक गुलाबी स्वप्न रंगवत येतो. तेव्हा तो गुलाबी रंग हा पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या स्वप्नात दिसावा, केवळ राजकीय व्यासपीठावर नाही, असं सर्वसामान्य पिंपरी चिंचवडच्या नागरिकाचं मत. कारण आता महाराष्ट्र राज्याची परिस्थिती, परवा एका बांधवांनी मला सांगितलं
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 3 माकडांचं शिल्प हे अनेकांना ठाऊक आहे. बुरा मत बोलो, बुरा मत सुनो, बुरा मत देखो. बरोबर जयंतराव, बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो. त्याच्या ऐवजी म्हणे सध्या महाराष्ट्रात एक वेगळं शिल्प राज्य सरकारच्या माध्यमातून समोर येतंय. एक आहे भला मत बोलो, म्हणजे चांगलं बोलू नका, कसा निवडून येतो बघतोस तुला, असं भला मत बोलो असंही काही लोक म्हणतात. काही जण म्हणतात भला मत सुनो, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द ऑब्झर्व्हर मध्ये टीका येते, साप्ताहिक विवेक मध्ये टीका येते, पण काही प्रवृत्ती कानावर हात ठेवून बसलेली आहेत. भला मत सुनो. आणि तिसरी प्रवृत्ती ती आहे भला मत देखो, म्हणजे महाराष्ट्राच्या भल्याचं बघू नका, वारंवार एकामागून एक घोषणा करत चला. घोषणा करत असताना महाराष्ट्र किती आर्थिक संकटात जातंय याचा विचार करू नका. ते आहे भला मत देखो. आणि अशा पद्धतीचं भला मत बोलो, भला मत सुनो आणि भला मत देखो हे जे सरकार आहे, हे सरकार आता आपल्याला घालवायचं. अनेक योजनांचा सध्या उल्लेख होतो, उहापोह होतो. लाडकी बहीण सारख्या योजनेचा उहापोह होईल, ज्याला 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. आमच्या बहिणीला नक्की तिच्या हक्काची गोष्ट मिळाली पाहिजे याविषयी कुणाच्याही मनात दुमत नाही. पण ती बहीणच एकदा विचारते की 1,500 रुपये महिना म्हणजे 50 रुपये दिवसाला काय काय भागतंय, काय काय भागतंय हा बहीण सुद्धा विचार करते. कारण आमच्या बहिणी तेवढ्या हुशार आहेत. त्यामुळे बहिणीला वाचवायचं काय आणि खर्चायचं काय हे बरोबर कळतं. त्यामुळे 1,500 रुपये माझ्या भगिनींनो जरूर वाचवा, पण आपलं बहुमूल्य मत तेवढ्यासाठी खर्चू नका. एवढी शहाणी तुमच्यामध्ये 100% आहे याची मला खात्री आहे. दुसरी एक नवीन घोषणा झाली, लाडका भाऊ. म्हणजे म्हणतात लाडका भाऊ, पण ती मुख्यमंत्री रोजगार योजनेची ही घोषणा आहे, ज्यासाठी 5,500 कोटी रुपयांची तरतूद आहे. पण ही तरतूद करत असताना हा साधा भाबडा प्रश्न महाराष्ट्र सरकारला आहे की 12वी पास झाल्यानंतर तुम्ही स्टायपेंड देणार, पदविकेनंतर 8,000 स्टायपेंड देणार, डिग्री असेल तर 10,000 स्टायपेंड देणार. पण ही अप्रेंटिसशिप फक्त 6 महिन्यांसाठी आहे. किती? 6 महिन्यानंतरची गॅरंटी कोण देणार हा पहिला प्रश्न येतो. दुसरा प्रश्न येतो, जर स्टायपेंडचा खर्च हा महाराष्ट्र सरकार आपल्या खिशातून करणार असेल तर त्या कंपन्यांना महाराष्ट्र सरकार काही बंधन घालणार का की आमची जर 1000 पोरं तुम्ही स्टायपेंडवर घेतली, अप्रेंटिस म्हणून घेतली, तर त्यातल्या किती मुलांना परमनंट करणार. यासाठी महाराष्ट्र सरकारनं युवकांच्या रोजगाराचा जो विचार करायला हवा होता, हा रोजगाराचा विचार, हा परमनंट रोजगाराचा विचार अजून या योजनेत उरत नाही, तो दिसत नाही. आणि म्हणून याची जरी स्टायपेंड देण्याची जरी गॅरंटी देत असले तरी ते किती महिने मिळणार याची वॉरंटी सरकार कधी देणार हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे मनगटाच्या ताकदीवर आणि उरातल्या हिमतीवर शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांची जर प्रेरणा असेल तर त्या युवकांना तशा संधी, तशा रोजगाराच्या संधी कधी देणार हा एक प्रश्न निर्माण होतो. आणि त्याच वेळी अगदी दह्यापासून, पायातल्या स्लीपर पासून, प्रत्येक गोष्टीवर, अंगातल्या कपड्यापासून, प्रत्येक गोष्टीवर टॅक्स पे करणाऱ्या माझ्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय नोकरदार टॅक्स पेअरला त्याच्या अदा केलेल्या टॅक्स मधून नेमकं काय मिळणार हा महत्वाचा प्रश्न. आणि हे सगळे प्रश्न घेऊन विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचंय. आणि जेव्हा या प्रश्नांचा आपण गांभीर्यानं विचार करतो तेव्हा कोणत्याही महान माणसाला, माझ्या कोणत्याही भगिनीला आवडणार नाही. तुम्हाला आवडेल? पोराला रोज शाळेतून चॉकलेट मिळते, बरोबर? आपण म्हणू पोराला रोज शाळेतून चॉकलेट मिळते, पण पोराचा जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा रिझल्ट मध्ये पोरगा पहिल्या नाही 11व्या नंबरवर असतो.
चॉकलेट चांगलं का पहिला नंबर चांगला? नक्की काय? हा नाही हो, चॉकलेट चांगले. चॉकलेट चांगलं का पहिला नंबर चांगला? मग आता विचार करा, 1500 रुपये लाडकी बहीणला देणारं राज्य जेव्हा गुंतवणुकीमध्ये पहिल्या नंबरवरून 11व्या नंबरवर जातं, जेव्हा 17 प्रोजेक्ट युवकांच्या भवितव्यातून निघून जातात, जेव्हा प्रगत असणाऱ्या राज्याला, महाराष्ट्रासारख्या राज्याला इतर राज्यांच्या योजनांची कॉपी करण्याची वेळ येते, तर मग चॉकलेट चांगलं का पहिला नंबर चांगला? आणि हा पहिला नंबर टिकवण्यासाठी येत्या विधानसभेत तुमच्यापैकी प्रत्येकाला कंबर कसायची आहे. रोहित दादांनी मगाशी चॅलेंज दिलंय. काय? पिंपरी चिंचवड शहरातले 3ही आमदार हे महाविकास आघाडीचेच आमदार झाले पाहिजेत, हा तुमच्या प्रत्येकाचा हा संकल्प असेल. आणि एकदा हे वादळ सुरू झालं, एक गोष्ट काळ्या दगडावरची रेग आहे, विधानसभेला सत्ता परिवर्तन होणार, महाविकास आघाडीचंच सरकार येणार. कारण लोकसभेला 288 पैकी 158 विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी ही लोकसभेला आघाडीवर आहे. आता विधानसभेला जेव्हा पवार साहेबांचं वादळ महाराष्ट्रात घुमेल, तेव्हा हे चित्र आणखी वेगळं होईल. आणि हे सरकार येत असताना पिंपरी चिंचवडकरांना माझी तुम्हाला विनंती आहे, कारण एखाद्या गोष्टीचा साक्षीदार होणं वेगळी गोष्ट असतं आणि एखाद्या गोष्टीचा शिल्पकार होणं वेगळी गोष्ट असतं. त्यामुळे केवळ महाविकास आघाडीचं सरकार येणार याचे साक्षीदार होऊ नका, तर त्याचे शिल्पकार व्हा आणि पिंपरी चिंचवड मधून महाविकास आघाडीचे 3ही आमदार विजय करण्याचा निर्धार करा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. आदरणीय पवार साहेब, श्री श्रीनिवास पाटील साहेब, प्रांताध्यक्ष जयंतराव, ब्रजंग अप्पा, अमोलदादा, रोहितदादा, माधवरावजी, आझमभाई, अजित गवाणे, मेहबूब शेख, सुनील गवाणे, विकास लवांडे, रविकांत वरपे, सुलक्षणाताई, इम्रान शेख, तुषार कामटे, ज्योती निंबाळकर, सुमनताई, सुधीर भाऊ, मानव कांबळे, मारुती भापकर, राहुलदादा भोसले, समीर मुसाळकर, वैशाली ताई घोडेकर, गीताताई मंचकर, विनय तापकीर, संगीताताई तामाणे, रवींद्र सोनावणे, संजय वाबळे, वसंत बोराटे, यश साने, अनुराधाताई गोफणे, चंद्रकांत वाळके, धनंजय भालेकर, निवृत्ती शिंदे, तानाजी खाडे, शशिकिरण गवळी, वैशाली उबाळे, शुभांगीताई, मंदाताई, नंदूतात्या शिंदे, धनाथर खेडेकर, संजय उद्वंत, विनय रणसुबे, तौफिक शेख, व्यासपीठावरील सर्वच मान्यवरण उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या भागातल्या माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने आपल्याला जमलेलो आहोत. ज्यांचा प्रवेश असा झाला त्यांना मी मनापासून पक्षामध्ये स्वागत करते. आणि पक्षामध्ये आपण आल्यानंतर आपला मान सन्मान हा पक्षाच्याकडून पूर्णपणे पाळला जाईल, हा शब्द मी तुम्हाला संघटनेच्या वतीने देते. मी आज इथे आल्यानंतर पाऊसही होता, पण तरी एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते. आणि ज्या प्रेमाने आणि विश्वासाने आपण अमोलदादांना निवडून दिलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे विनम्रपणे मनापासून आभार मानते. कारण का अमोलदादा म्हणले ही गोष्ट खरी आहे की वर्षापूर्वी ज्या काही घटना आपल्या आयुष्यात घडल्या तेव्हा पक्ष, चिन्ह सगळंच ते घेऊन गेले होते. आपल्याला शून्यातून आपलं आयुष्य सुरू करायचं होतं, पण आज संघटनेच्या ताकदीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 1, 2 नाही 8 खासदार महाराष्ट्राच्या वतीने निवडून गेले. ही आपल्या सगळ्यांसाठी खूप एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. मगाशी अमोलदादांच्या भाषणामध्ये लोकशाहीबद्दल अमोलदादा आपण बोलत होता. रोहितदादांच्याही भाषणाच्या वेळेस मी आले तेव्हा मी थोडे काही ऐकलं. आज एक गंमत झाली. खरं तर आज योगायोगाने इथे यायच्या आधी DPTCची मीटिंग होती आणि एक लोकशाहीचा एक वेगळा अनुभव तिथे मला. आम्ही तिथे DPTCच्या मीटिंगला मी आज शिरेस्तोवर आदरणीय पवारसाहेब, अमोलदादा सगळे बसलेले होते
आणि त्याच्यानंतर पालकमंत्री तिथे आले. एक गोष्ट आदरणीय पवारसाहेब माझे वडील म्हणून मी म्हणत नाही आहे, पण खूप शिकण्यासारखी आज मी पाहिली की जेव्हा पालकमंत्री मीटिंगला आले तेव्हा आदरणीय पवार साहेबांसकट प्रत्येक जण त्या हॉलमध्ये उठून उभा राहिला. ही एक आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना शिकण्यासाठी गोष्ट आहे. म्हणजे पवार साहेब तिथे बसले असते तर कोणी टीका केली नसती, पण पवार साहेबांनी तो प्रोटोकॉल पाळला की मी एक खासदार म्हणून या मीटिंगला आलोय, पण ह्या पदावर आज पालकमंत्री म्हणून जी व्यक्ती बसली आहे त्या व्यक्तीचा पदाचा मान सन्मान झाला पाहिजे. ही कैलासवासी यशवंतराव चव्हाणांची शिकवण आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्कार आहेत आणि हे प्रत्येक कार्यकर्त्याला माझ्यापासून सगळ्यांनी याची नोंद घेतली पाहिजे. त्यानंतर बरेच चर्चा झाली. निधीवरनं काही मागण्या अमोलदादांनी मी केल्या आणि हे होत असताना काही प्रश्न आदरणीय पवार साहेबांनी एक प्रश्न विचारला की हा निधी जो वाटप होतो त्याचा प्रत्येक तालुक्यामध्ये कसा वाटप होतो. तर कलेक्टर तिथे बसले होते. ते म्हणाले की हा निधी वाटप तालुका वाईज मला सांगता येणार नाही, मला थोडासा अभ्यास करून तुम्हाला सांगता येईल. साहेब म्हणाले ठीक आहे, सांगा आम्हाला. पण त्याच्यानंतर माननीय पालकमंत्र्यांनी एक कागद काढला आणि आम्हाला असं सांगण्यात आलं की एक GR आहे या राज्यामध्ये आणि त्या GRच्या नियमाप्रमाणे आमदार खासदार हे या मीटिंगमध्ये जे येतात ते पाहुणे म्हणून इन्व्हायटी म्हणून येतात. त्यांना इथे निधी मागायचा किंवा बाकी मतदान करायचा वगैरे काही अधिकार नाही. तर खरं तर तुम्ही फार प्रश्न विचारताय, पण हा अधिकार तुम्हाला नाही, तो कमिटी मीटिंगला अधिकार आहे. आता ज्या लोकशाहीबद्दल आम्ही का तुम्हाला वारंवार म्हणतो की हे संविधान बदलायचंय, त्यांना दडपशाही आणायची आहे, ह्याचं जिवंत उदाहरण आज होतं. BPTCमध्ये आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे. माझ्याकडे त्याचा GR आहे. GR मध्ये आमंत्रित व्यक्तीला बोलण्याचा मत मांडायचा अधिकार आहे. तो GR माझ्या फोनमध्ये आता आहे. दुर्दैव वाईट एका गोष्टीचं वाटलं आणि हे माझ्या ध्यानीमनीच आलं नाही. प्रेसवाल्यांनी मला प्रश्न विचारला की आदरणीय पवार साहेबांनी निधीबद्दल प्रश्न विचारला, नंतर राज्य सरकारने GR दाखवला, म्हणजे बोलायचं का नाही आम्ही मीटिंगमध्ये. म्हणून मी म्हटलं मी स्वतः GRचा अभ्यास करते. त्या GR मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की प्रत्येक आमदार खासदार ज्याला आमंत्रित केलेलं आहे त्याला तिथे बोलायचा अधिकार आहे, त्याला मतदान करायचा अधिकार नाही. आम्ही मतदान करायला गेलोच नव्हतो. मग आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही खरं कमिटी असते आणि आम्हाला तिथे आमंत्रित केलंय. मग प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला मागे बसवा पुढच्या मीटिंगला आणि जे कमिटीवाले आहेत त्यांना पुढे बसवा. पण ज्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांनी फक्त निधीचा प्रश्न विचारला त्याला उत्तर आम्हाला GR दाखवण्यात आलं. मग आम्ही मन मोकळेपणे प्रश्न नाही विचारायचे. 23 लाख लोकांनी अमोलदादांना मला निवडून दिलंय. तुम्हाला वाटत नाही की आम्ही सरकारच्या जर मीटिंगमध्ये गेलो तर आम्ही प्रश्न नाही विचारायचे. तुम्ही प्रश्न विचारण्यासाठीच आम्हाला निवडून दिलंय का गप्प बसण्यासाठी निवडून दिलंय हा निर्णय तुम्ही घ्यायचा. ही एक सशक्त लोकशाही आहे आणि एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडायचा आणि प्रश्न विचारायचा अधिकार आहे. आणि रोहित जसं म्हणला तसं ह्याच्यासाठीच हे जे लोकशाहीचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार करतंय, त्याच्या विरोधात आपली लढाई आहे. आणि ते सातत्याने म्हणतात की नॅरेटिव्ह बदक खोटं बोलतो, मी रामकृष्ण हरी आहे, मी रोज माझ्या पांडुरंगाला उत्तर देते, बाकी काही करीन पण खोटं बोलणार नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांमध्ये ज्या पद्धतीने संविधान बदलायचंय का माझा आरोप आहे भारतीय जनता पक्षावर. हो, तुमचे खासदार म्हणाले, मी माझ्या कानांनी पार्लमेंटमध्ये ऐकलंय की आम्ही 400 पार होणार आणि या देशाचं संविधान बदलणार. हे मी म्हणत नाहीये, भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणलेले आहेत. त्याच्यामुळे हे जे म्हणतात ना फेक नॅरेटिव्ह, काही नाही. मी माझ्या कानाने ऐकले, सगळ्या चॅनलवाल्यांनी टीव्हीवर दाखवले, कुठलंही नॅरेटिव्ह खोटं नाही आहे. महागाई, परवा मी म्हणजे अमोलदादा डॉक्टर आहेत, त्यांची माफी मागून मी हे म्हणते की परवा मला कोणीतरी सांगितलं हे डॉक्टर, हे सरकार MBBS आहे. मी म्हटलं MBBS म्हणजे डॉक्टर होतो. म्हणले डॉक्टर नाही ताई, MBBS म्हणजे महागाई, बेरोजगार
भ्रष्टाचारी सरकार असं हे सरकार आहे, म्हणून आपल्याला हे सरकार बदलायचं. त्याच्यात आमचा वैयक्तिक काय, अमोल दादा तर पुढच्या महिन्यापासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत, मी आहे. आम्ही दोघं तुम्ही सगळ्यांनी आमच्यासाठी इतके कष्ट केले, त्या तुम्ही जे कष्ट केले त्याच्यापेक्षा गुंजभर जास्त बजरंग अप्पा, मी आणि अमोल दादा करू आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त आमदार हे महाविकास आघाडीचे आणून एक आपलं हक्काचं सरकार आपल्याला ऑक्टोबरमध्ये आणायचं आहे आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राची आन बान आणि शान ही आपल्याला पुन्हा एकदा स्वाभिमानाने दिल्लीच्या समोर आपल्याला उभं राहायचं आहे. त्यामुळे आज खरं तर मी बोलणार नाही, कारण का 8 वाजलेले आहेत, 2-3 भाषणं अजून आहेत, उशीर झालेला आहे. मला या गोष्टीची जाणीव आहे की महिलांनाही स्वयंपाक वगैरे बरीच वेळ असते. आता जेवण ठेवलंय का माहिती नाही, मला घरी स्वयंपाक याची जाणीव मला आहे. त्याच्यामुळे मी फार वेळ आपला घेणार नाही. पण पिंपरी चिंचवडमध्ये आज बऱ्याच दिवसांनी येण्याचा योग आला. आपण सगळ्यांनी जो उत्साह लोकसभेत दाखवला त्याच्यात सातत्य ठेवून राज्याची सेवा करण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने 8 खासदार आलेत म्हणून हवेत जायचं नाही, 8 खासदार निवडून आलेत म्हणून आणखीन जबाबदारी वाढली आहे. जमिनीवर राहून पूर्ण ताकदीने आपण सगळे मिळून पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं तुमचं हक्काचं सरकार महाराष्ट्रात आणूया. आज सगळ्या टीमनी आदरणीय पवार साहेबांबरोबर अनेक वर्ष काम करणाऱ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा जो सन्मान ठेवला, त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या समोर मी नतमस्तक होऊन तुम्ही चांगल्या वाईट काळात संघटनेबरोबर राहिला याबद्दल मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी, रामकृष्ण हरी. तर डॉक्टर माधवरावजी किन्हाळकर साहेब यांना मी विनंती करते, आपण हे आपले विचार आणि मनोगत इथं थोडक्यात व्यक्त करावं. आज पिंपरी चिंचवड येथे पिंपरी चिंचवड वासियांनी या ठिकाणी जो विजय संकल्प मेळावा घेतलेला आहे, त्या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती लाभलेले संपूर्ण महाराष्ट्राचं तुमचं आमचं सगळ्यांचं दैवत, देशाचे एक खंबीर नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, ज्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचं भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पक्ष ज्या ठिकाणी कार्यान्वित आहे आणि मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ददिप्यमान असा विजय ज्यांच्या पुढाकारातून त्या ठिकाणी प्राप्त झाला, ते प्रदेश अध्यक्ष जयंतरावजी पाटील, ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलेले ते रोहितदादा पवार, आमचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ सहकारी माजी खासदार श्रीनिवासजी पाटील, आदरणीय सुप्रियाताई सुळे, खासदार बजरंगजी सोनवणे, खासदार डॉक्टर कोल्हे, ज्यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन झाले ते तुषारजी कामठे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष माजी महापौर आजम पानसरेजी, अजित गव्हाणीजी, महबूब शेख युवक अध्यक्ष, मंचकावरती विराजमान असलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातले आणि या विशेष करून पुणे आणि चिंचवड परिसरातले सर्व सन्माननीय कार्यकर्ते, ज्यांचा आत्ताच सगळ्यांचा राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश झाला, ते धुळ्याचे सर्व या ठिकाणी आलेले कार्यकर्ते, उपस्थित मित्र हो, मला कल्पना आहे की या ऐतिहासिक नगरीमध्ये मी आज तुमच्या समक्ष त्या ठिकाणी उभा टाकतोय. महाराष्ट्रातलं सर्वात 5वं मोठं शहर आणि देशातलं 19वं असं मोठं शहर, औद्योगिक शहर, ज्याला डेट्रॉइट म्हणून सुद्धा संबोधलं जातं महाराष्ट्राचं, देशाचं, अशा नगरीमध्ये मला पुनश्च एकदा पवार साहेबांच्या पक्षामध्ये किंवा पवार साहेबांच्या बरोबर ते काम करण्याच्या संदर्भामध्ये असलेली त्या ठिकाणी अनुमती तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आता मिळाली. आणि 10 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत असताना ज्या ठिकाणी जो काही कटू अनुभव आले, त्या अनुभवाच्या आधारावरती मला वरचेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचं शीर्ष नेतृत्व शरदचंद्रजी पवार यांचं कार्य, यांचं नेतृत्व प्रकर्षानं त्या ठिकाणी जाणवायला लागलेलं आहे. तुम्हाला कल्पना नसेल कदाचित, माझ्या राजकारणाची सुरुवातच त्या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवारांच्या मार्गदर्शनातून आणि प्रेरणेतून झाली. मी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये MBBS MS करत असताना अचानकपणे 1985च्या सुमारास नांदेडच्या स्थानिक राजकारणातून मला पाचारण करण्यात आलं. आदरणीय शरदचंद्रजी पवारांनी ज्यावेळेस यस काँग्रेसमधून मला त्या ठिकाणी भोकर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली, तेव्हापासून मी राजकारणामध्ये त्या ठिकाणी कार्यरत राहिलेलो आहे.
1990ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शरदचंद्रजी पवारांनी पुन्हा महाराष्ट्राची सूत्र हातात घेतली. त्याही वेळेस त्यांनी मला काँग्रेस पक्षाच्याकडून त्या ठिकाणी तिकीट दिलं. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जवळजवळ दोनदा त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. आज आपल्या पक्षाचे जे राज्याचे अध्यक्ष आहेत, जयंतरावजी पाटील असतील, आर पाटील असतील, दिलीप वळसे पाटील असतील, अजितदादा पवार असतील, त्यांच्या बरोबरीनं 90ल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माझा प्रवेश झाला आणि 10 वर्ष आणि त्यातल्या त्यात 93ला साहेब केंद्रातून वापस आल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जे मंत्रिमंडळ त्यांनी बनवलं त्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या आशीर्वादानं गृह महसूल सहकार राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि लोकांच्या समोर जात असताना लोकाभिमुख पद्धतीनं कसं गेलं पाहिजे, मतदारसंघात असेल किंवा राज्याच्या संदर्भामध्ये कशा भूमिका मांडल्या पाहिजेत, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करताना आणि मराठवाड्यामध्ये लोकांच्या समोर जात असताना मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भातल्या भूमिका घेता आल्या. पण मध्यंतरी स्थानिक राजकारणाच्यामुळे मला थोडासा वेगळा प्रवास त्या ठिकाणी अपक्ष म्हणून आणि दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन करावा लागला. पण मात्र एक लक्षात आलं की त्या लोकांच्या कथनीमध्ये आणि करणीमध्ये मोठा प्रचंड फरक पडलेला आहे. तोंड देखीलपणानं त्या ठिकाणी राष्ट्रवादाच्या गप्पा करायच्या, लोकांच्या हिताच्या गप्पा करायच्या, सिंचनाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये गप्पा करायच्या, पण मात्र त्या कृतीमध्ये करत असताना राष्ट्रहिताच्या ऐवजी राष्ट्रद्रोहाच्या त्या ठिकाणी कल्पना त्या ठिकाणी राबवल्या गेल्या. आणि पाहता पाहता संपूर्ण देशामध्ये एक प्रकारचं लोकशाहीला बाजूला सारून हुकुमशाही प्रतीचं सरकार आपण गेली 10 वर्ष अनुभवलं. शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्या ठिकाणी जी भूमिका गेल्या 10 वर्षामध्ये सातत्याने घेतली, त्या भूमिकेला त्या ठिकाणी सातत्यानं आम्हाला त्यांचं आकर्षण राहत गेलं. आणि म्हणून अशा लोकांना मदत करण्याच्या पेक्षा ज्यांनी आपल्यावरती त्या ठिकाणी आशीर्वाद दिला, ज्यांनी सातत्यानं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्या भूमिका मांडण्याच्यासाठी बळ दिलं, ज्यांनी लोकांना त्यासमोर जात असताना त्या ठिकाणी शासनाच्या व्यवस्थेमध्ये काम करण्याची संधी दिली, त्यांचा विचार आता पुढच्या भावी कालावधीमध्ये आपल्या अंतापर्यंत त्या ठिकाणी शरदचंद्रजी पवारांच्या बरोबरती काम करायचं आणि महाराष्ट्राला त्या ठिकाणी या सगळ्यांच्यापासून वाचवण्याच्या संदर्भातल्या भूमिका आपल्याला घ्यायची. हा संकल्प आपल्याला तुम्हाला आम्हाला या निमित्तानं या पिंपरी नगरीमधून त्या ठिकाणी महाराष्ट्राशी करायचा आहे. देशातलं संकट बऱ्यापैकी त्या ठिकाणी बाजूला सारलं गेलं. शरदचंद्रजी पवारांच्या नेतृत्वातून आपल्याला त्या ठिकाणी पुढाकार घेता आला आणि देशाचं चित्र तुम्ही आम्ही बघितलं. 2014ला असेल, 2019ला एक हाती एकाच पक्षाचं बहुमताचं सरकार. आता मात्र कुबड्याच्या आधारावरती त्या ठिकाणी सरकार चाललंय, त्यांना कुबड्या घ्याव्या लागतात अशा प्रकारची परिस्थिती आणली. तुम्हाला या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकच आवाहन करायचंय की असा योद्धा तुम्हाला आम्हाला पुन्हा मिळणे नाही, असा विचार करणारा आणि विचार संपन्न अशा प्रकारचं व्यक्तित्व मिळणार नाही, सातत्यानं लोकमानसामध्ये आणि जनमानसामध्ये सातत्यानं भूमिका घेणारं नेतृत्व मिळणार नाही. याही वयामध्ये असा दृढ संकल्प करून तुमच्या समोर महाराष्ट्र पिंजून काढण्याची क्षमता ठेवणारं आणि महाराष्ट्राला दिशा देणारं नेतृत्व शरदचंद्रजी पवार आहे. त्याला साथ देणं तुमचं माझं त्या ठिकाणी कर्तव्य आहे. महाराष्ट्र आहे अशा लोकांच्या पासून त्या ठिकाणी वाचवायचं आहे आणि शरदचंद्रजी पवारांच्या नेतृत्वातलं सरकार या देशाच्या विकासासाठी आपल्याला करायचं आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. आदरणीय साहेबांचं, त्यांच्या सर्व सहकार्यांचं आणि प्रदेशाध्यक्षांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला तुमच्या या कुटुंबामध्ये सहभागी करून घेतलं. आता ह्यापुढे मात्र या पक्षाचा विचार आणि विस्तार हेच त्या ठिकाणी माझं धोरण राहील. एवढाच एक शब्द या ठिकाणी देतो. साहेबांचे आभार मानतो, संघटनेचे आभार मानतो, पक्षाच्या खासदारांचे आणि सर्व सहकार्याचे या ठिकाणी आभार मानतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब संबोधित करतात. आदरणीय पवार साहेब, शहरचे अध्यक्ष तुषार कामटे, या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या आमच्या नगरसेविका शिलवंतताई, आमचे उपस्थित असणारे सर्व खासदार, श्रीनिवास पाटील साहेब, आमदार, सगळेच व्यासपीठावर, आता वेळ मी बोलण्यात घालवत नाही, सगळे व्यासपीठावरील मान्यवर आणि तुम्ही सगळे, आज पिंपरी भागातल्या तुम्हा सर्वांचा आज इथं भव्य दिव्य मेळावा तुषार कामटे यांनी पुढाकार घेऊन, शिलवंतताईंनी पुढाकार घेऊन आयोजित केलेला आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या आपली मतं प्रदर्शित करण्यासाठी असतात. लोकसभेत आपण आपलं मतप्रदर्शन करताना
डॉक्टर अमोल कोल्हे आणि सुप्रियाताई सुळे यांच्यासारख्या दोन अतिशय उत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांना पुन्हा लोकसभेत पाठवलं. त्यामुळं पुणेकरांचे अभिनंदन आणि आभार मानावे तेवढे थोडे. आता आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्र सरकारच्या निवडणुका समोर आहेत, त्याचे वेध लागलेले आहेत. आणि आम्ही आज आपल्या दारात आलेलो आहोत. ते या भागातल्या सगळ्यांना संघटित करून हा मेळावा आयोजित करत असताना आमची अपेक्षा आहे की हे महाराष्ट्रातलं सरकार बदलण्यासाठी तुम्हा सर्वांचं महाविकास आघाडीला सहकार्य मिळावं. महाराष्ट्राची परिस्थिती काय हे फार थोडक्यात अमोल कोल्हे साहेबांनी सांगितलेलं आहे. आपण सगळे महाराष्ट्रातल्या एका व्यवसाय, उद्योग, IT क्षेत्रातल्या अतिशय महत्वाच्या शहरात राहता. आपल्या सगळ्यांना ज्ञानात भर घालण्याची माझी जास्त इच्छा नाही आहे, पण महाराष्ट्रातले 17 प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले, पण महाराष्ट्राच्या नेतृत्वाने ते थांबवण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाही. महाराष्ट्रातील युवकांना परीक्षेला बसलं, कॉम्पिटिटिव्ह परीक्षेला, तर बसून झाल्यावर कळतं तो पेपर फुटलेला आहे आणि म्हणून नव्यानं परीक्षा देण्याची पाळी महाराष्ट्रातल्या आमच्या युवकांच्यावर येते. महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचं प्रमाण 11% गेलेलं आहे. जवळपास 41 लाख युवा बेरोजगार महाराष्ट्रात आज आहे. महाराष्ट्रात आमच्या सरकारने जवळपास 425 नमो महारोजगार योजना मेळावे आयोजित केले. प्रत्येक महायोजनेला असे एक 10 पट मोठे मांडव घालून 8-8, 10-10 कोटी रुपये खर्च करून मेळावे भरवले. रोजगार देण्याची आमिष दाखवली. सगळे रोजगारचे 425 मेळावे झाल्यावर किती नोकऱ्या लागल्या, तर प्रत्येक नमो योजना, नमो महारोजगार योजनेतल्या मेळाव्यात सरासरी 60 नोकऱ्या लागल्या. आज महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक मित्रांनो येत नाही. महाराष्ट्रातली गुंतवणूक बाहेर चालली आहे म्हटलं तर आम्हाला सांगतात की तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करता. आता निवडणूक आहेत, महाराष्ट्रातल्या लोकांच्या समोर वास्तव मांडणं ही विरोधी पक्ष म्हणून आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये देखील आम्ही 15% खाली झालो. भ्रष्टाचारात किती कळस आम्ही कुठल्या कळसापर्यंत पोहोचलोय हे सांगायची गरज नाही. डॉक्टर अमोल कोल्हेंनी आणि मी परवा पत्रकार परिषद काल घेतली आणि आम्ही महाराष्ट्रातल्या या सरकारचा फुगा फोडण्याचं काम केलं. महाराष्ट्रातले जे काळे कारनामे आहेत, भ्रष्टाचार या महाराष्ट्रातल्या सरकारने केलेला आहे, त्याचे अनेक मुद्दे आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडले. महाराष्ट्राच्या विधानसभेत जेवढे मुद्दे मी, रोहित पवार असतील किंवा आमचे सगळे सहकारी असतील यांनी मांडले, त्यातल्या एकाही मुद्द्याला सरकारने समोरून उत्तर दिलं नाही. आज महाराष्ट्रात एक वेगळी प्रथा निर्माण झालेली आहे. एखादा आरोप सरकारवर झाला तर महाराष्ट्रातलं सरकारचा मंत्री त्याला उत्तर द्यायचा. आता तो मुद्दा सोडून बाकीचे सगळी भाषणं होतात आणि म्हणून आपल्या कानावर काही मुद्दे असावेत. अलीकडं एक आता नवा नारा झालेला आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचार्यांचा नारा एकच आहे की तुरुंगापेक्षा भाजप बरा. त्यामुळे लोक तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलं तर बरं होतील. मी डॉक्टर माधव किनाळकरांचं अभिनंदन करेन की तो भारतीय जनता पक्ष सोडून तुम्ही बाहेर आला, कारण आता भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांचीच भारतीय जनता पक्षामध्ये गर्दी आहे. सत्ताधीशांच्या डाव्या उजव्याकडे मांडीला मांडी लावून बसलेल्यांच्यावर अनेक आरोप आहेत. 25 विरोधी पक्षावरच्या नेत्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भारतीय जनता पक्षाने केले. 25 पैकी 23 जणांची चौकशी बंद झाली. त्यांच्यावरचा कोणताही आरोप सिद्ध करण्यासाठी साधी चौकशी देखील पुढे चाललेली नाही. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचाराचा आरोप करणारी भारतीय जनता पक्ष ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करते त्यांनाच बाजूला घेऊन राज्य स्थापन करते आणि त्यांच्याबरोबर राज्य करते. म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला यांना धडा शिकवण्याचा संकल्प महाराष्ट्रातल्या जनतेनं केलेला आहे. मी डांबर घोटाळा काढला. डांबराच्या एकच बिल MIDC दाखवलं जातं, रत्नागिरीत नॅशनल हायवेलाही दाखवलं जातं.
आणि तेच बिल नगरपालिकेत देखील दाखवलं जातं. म्हणजे डांबर न टाकता डांबराची बिलं काढण्याचा कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्यात झालेला आहे. मेगा इंजिनिअरिंग नावाची एक कंपनी आहे साताऱ्यात, उत्खननाची 105 कोटी रुपये त्यांच्यावर दंड तहसीलदार आणि खालच्या यंत्रणेनं लावला. कलेक्टरने कुणाच्या सांगण्यावरून माहीत नाही, पण 1 सेकंदात 105 कोटी रुपयाचा दंड माफ करण्याचं काम केलं. देवस्थानच्या घोटाळ्याचे आरोप आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत केले. महाराष्ट्रात औंध संस्थांनी जी देवस्थानं आहेत त्या देवस्थानाच्या जमिनी काही लोकांनी लुटून खाल्ल्या, तरी सरकारने त्याच्यावर काही कारवाई केली नाही. सार्वजनिक आरोग्य विभागात सातारा जिल्ह्यात एक हॉस्पिटल आहे, एका आमदाराने त्या हॉस्पिटलमधून 50-60 कोटी रुपये असेच पेमेंट काढले. मेलेल्या माणसाला ऍडमिट केलं, मेलेल्या माणसावर ट्रीटमेंट केली, मेलेला माणूस चालत घरी गेला, त्याचेही 50 रुपये घरी पाठवायचे. एवढा व्यवस्थित पैसे काढण्याचा प्रकार महाराष्ट्रात आणि देशात कोरोनाच्या काळात कोणी केला नसेल. नागपूर मेट्रोचा घोटाळा आहे, MSIDCLचा घोटाळा आहे. कारागृहात तुरुंगात कैदी जातात आणि पैसे घेऊन काही गोष्टी खरेदी करतात. त्या वस्तू देखील आता कारागृहातल्या महाग झाल्यात, कारण एका कंपनीलाच हा ठेका देण्यात आलाय. त्यामुळे सगळीकडे प्रचंड बजबजपुरी आज भ्रष्टाचाराची झालेली आहे. आणि म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करेन, अशा या भ्रष्ट सरकारला खाली खेचा. तुम्ही म्हणाल की हे फार लांब लांबचे भ्रष्टाचार सांगताय, जवळचा सांगा, मग आम्ही विश्वास ठेवतो. म्हणून तुमच्या जवळचा एक भ्रष्टाचार सांगतो. रिंग रोड होतोय, 136 किलोमीटरचा रिंग रोडचं 16,618 कोटी रुपयाचं काम. आता टेंडरला जी एस्टिमेट असते त्याच्यापेक्षा कमी किमतीला जायला पाहिजे, 2%, 3% कमी किंवा 2%, 3% जास्त. 16,618 कोटीचं काम 22,799 कोटीला, 6,000 कोटी रुपये वाढवून देण्याचं काम तुमच्या या पुण्याच्या रिंग रोडमध्ये झालं. आणि मेगा इंजिनिअरिंग, नवयुगा इंजिनिअरिंग, GR इन्फ्रो आणि रोडवे हे 4 लोक ज्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड भारतीय जनता पक्षाला दिलेले आहेत, त्या कंपन्यांना तुमच्या पुणे शहरातला आसपासचा रिंग रोड बांधायचं काम दिलेलं आहे. साधारणपणाने 30% पासून 45%, 45.72% अभाव या रेटने हे रिंग रोडची कामं देण्यात आलेली आहेत. आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांना त्यांनी कसं काम मिळवलं हे मी तुम्हाला सांगितलं. आता तुमच्या खिशातनं, पुणे शहरातल्या रिंग रोडवर फिरणाऱ्यांच्या खिशातनं आज महाराष्ट्र सरकार टोल बसवून तुमच्याकडून कर वसुली करणार आहे. भ्रष्टाचार त्यांच्याकडून करायचा आणि तुमच्याकडून पैसे करून ते काढलेलं कर्ज आणि ते पैसे फेडायचे, अशी अजब व्यवस्था या महाराष्ट्र सरकारच्या या रिंग रोडच्या प्रकल्पात आहे. मी असे अनेक उदाहरणं देईन की सगळंच काही जे जे होतं ते हजारो कोटीचं होतं आणि त्या हजारो कोटींचा महापूर हा निवडणुकीत आपल्या दारात येतो. आणि म्हणून आपण सगळ्यांनी अमोलदादा कोल्हेंनी सांगितलं त्याप्रमाणे जरा डोळे उघडे ठेवून काम करण्याचा प्रयत्न करा. मी आज या ठिकाणी अजित गव्हाणे आणि त्यांच्याबरोबर ज्यांनी प्रवेश केला त्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं देखील आज या ठिकाणी 2 दिवसापूर्वी प्रवेश झाला. पण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. पिंपरी चिंचवडमध्ये या निमित्तानं आमचा पक्ष अधिक बळकट झालाय असं मी समजतो. आता मागं वळून बघायचं नाही, आता याच दिशेनं काम करायची सुरुवात आपण सगळ्यांनी करायची आहे. त्याचबरोबर आमच्या जळगावला, आमच्या धुळे जिल्ह्यात सिंदखेडाचे कामराज निकम आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं देखील आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत मी करतो. त्यांनाही विश्वास देतो, सिंदखेड्याची विधानसभेची निवडणूक तुम्ही सगळ्यांनी जिंकून दाखवायची. तुम्ही सगळ्यांच्या ताकदीनं आपण सिंदखेड्याची सीट निवडून आणू एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि आदरणीय पवार साहेबांना मी या ठिकाणी बोलण्याची विनंती करतो. आणि तुषार कामटे आणि शिलवंतताई यांचं एक चांगला कार्यक्रम त्यांनी केला, याबद्दल आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. कार्यक्रमाचे अध्यक्ष सिनियर साथी
यांचे आत्ता जोपर्यंत विचार ऐकले ते पक्षाचे अध्यक्ष जयंत चौपाटी ज्यांना देशाच्या लोकसभेमध्ये तुम्ही विजयी केलं ते डॉक्टर अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे ज्यांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि एकदा एकेकाळी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री डॉक्टर माधवराव किनाळकर, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, महबूब शेख, रोहित पवार, तुषार कामते, अजित गव्हाणे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष यांचे उपस्थित असलेले सगळे नेते, बंधू भगिनींनो, आजचा कार्यक्रम एक आगळा वेगळा असा कार्यक्रम आहे. धुळे जिल्ह्याचे एक सहकारी आणि नांदेडचे सहकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि या सगळ्यांचं स्वागत पक्षाचे अध्यक्ष जयंत चौपाटी यांनी या ठिकाणी केलं. श्रीयुत अजित गव्हाणे आणि त्यांचे सगळे सहकारी, नगरसेवक, पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते या सगळ्यांचं मी अंतःकरणापासून स्वागत या ठिकाणी करतो आणि त्यांच्या सगळ्यांच्या ताकदीच्या जोरावर पिंपरी चिंचवडला पुन्हा एकदा ह्या काँग्रेसची शक्ती वाढेल कशी याची खबरदारी आपण घेतो. मी सहज आठवत होतो या सगळा परिसर आणि त्याचा इतिहास. एकेकाळी पिंपरी चिंचवड म्हणजे छोटी छोटी गावं होती. त्या गावात शेतीचा व्यवसाय होता. पण नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्याच्या नंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यांनी एक वेगळा विचार केला. त्या काळामध्ये मुंबई ही औद्योगिक नगरी होती. कापसाच्या गिरण्या मुंबईत होत्या, छोटे मोठे उद्योग मुंबईत होते. पण ही उद्योगाची मालिका मुंबईच्या बाहेर न्यावी हा विचार यशवंतराव चव्हाणांच्या मनात होता. आणि त्याच काळामध्ये जमशेदपूरला टाटाचा कारखाना असताना एक ऑटोमोबाईलचा कारखाना काढण्याचा विचार टाटांनी जमशेदपूरला केला. आणि त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे स्वतः जे.आर.डी. टाटांच्याकडे गेले आणि त्यांनी त्यांना विनंती केली की हा कारखाना तुम्ही जमशेदपूरला करतात त्याच्याऐवजी पुण्याच्या जवळ या, मी तुम्हाला जागा देतो. टाटांनी मान्य केलं. त्यांचे अधिकारी आले, जागा पाहिली, राज्य सरकारने जागा दिली. एक टेल्कोचा कारखाना उभा राहिला आणि शेकडो छोटे मोठे कारखाने या ठिकाणी उभे राहिले. दुसरी विनंती
कमलनाथ बजाज वर्धेचे आणि ऑटोमोबाईलच्या क्षेत्रामध्ये जावं ही त्यांची इच्छा होती. चव्हाण साहेबांनी त्यांना विनंती केली आणि आज बजाज ऑटो, बजाज टेम्पो हे कारखाने या ठिकाणी उभे राहिले. नंतरच्या काळामध्ये राहुल बजाजसारखा एक कर्तृत्वान त्यांच्या कुटुंबाचा घटक यांच्या खांद्यावर ही जबाबदारी आली आणि त्यांनी या भागात औद्योगिक क्रांती करण्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी केली. हा इतिहास आहे इथला. पिंपरी हे नाव देशामध्ये गेलं ते फेर्निचरिंगच्या फॅक्टरी. तुमच्यापैकी अनेकांना माहीत नसेल, महात्मा गांधी स्वातंत्र्याच्या संघर्षात होते आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी आजारी पडल्या आणि त्या आजारी पडल्याच्या नंतर त्यांना पुण्यात आणलं गेलं. गांधीजी त्यांच्यावर राहिले आणि त्यावेळेला सुचवलं गेलं की कस्तुरबाची तब्येत जर सुधारायची असेल तर आधी काळजी घेतली पाहिजे आणि ती काळजी घेण्याचा सल्ला गांधीजी दिला. आणि हा सल्ला देत असताना एक नवीन औषध या ठिकाणी तयार होण्याची आवश्यकता आहे ही भूमिका गांधींनी मांडली. आणि ते नवीन औषध म्हणजे फेर्निचरिन. पिंपरीचा फेर्निचरिनच्या निर्मितीचा विभाग या ठिकाणी सुरू करा हा सल्ला गांधींनी दिला. आणि त्या काळामध्ये हा कारखाना फेर्निचरिनची फॅक्टरी हिंदुस्तान एंटरप्राइजेस ही या ठिकाणी निघाली आणि कसबेकर नावाचे एक गृहस्थ वरिष्ठ अधिकारी होते. त्यांनी या कारखान्याची उभारणी केली आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम पिंपरी चिंचवड ही औद्योगिक नगरी झाली. आज ही महत्त्वाची औद्योगिक नगरी आहे. हजारो लोकांना काम मिळालं. आम्हाला लोकांच्या हातामध्ये सत्ता आली आणि आम्ही हा निकाल घेतला की कारखानदारी वाढली, ऑटोमोबाईल वाढलं, अधिक हातांना काम मिळालं. पण नवीन पिढी जी शिक्षित आहे ती आयटीच्या क्षेत्रामध्ये जाते आणि त्यासाठी नवीन कारखानदारी या ठिकाणी काढली पाहिजे. आणि त्यासाठी हिंजवणीला ही कारखानदारी काढायचा निकाल आम्ही लोकांनी घेतला आणि आज त्या ठिकाणी हजारो लोक काम करतात. एवढंच नाही तर ही कारखानदारी चाकणला नेली, ही कारखानदारी नगरच्या रस्त्यावर नेली, ही कारखानदारी सिल्वरला नेली आणि त्यामुळे हजारो लोकांना काम मिळाले. हे सगळं होऊ शकलं एक विचार घेऊन पुढे चालले आणि तुम्ही लोकांनी त्याला साथ दिली, त्यामुळे हे करू शकलं. मला आनंद आहे की तिथं बदलतं, पण त्यासाठी अनेकांनी आम्हाला साथ दिली. अनेक लोक आज हयात झाली पण त्यांची नावं मला आठवतात. अण्णासाहेब मगर त्यांचं योगदान होतं. डॉक्टर घारे नावाचे पहिले नगराध्यक्ष त्यांचं योगदान होतं. विठोबा रांदे होते, नानासाहेब सुतळे होते, हिरामन वाजले होते. अनेकांची नावं घेतायची. या सगळ्या लोकांनी मामासाहेब शिंपे असो,
बाबाकर साठे असोत, भिकुशेठ वाघोले असोत, साधवा काटे असोत, दिगंबरचे तालवर असोत, शंकरराव मोठा असोत, असे अनेक कर्तृत्वान लोक या भागामध्ये होते. शेती करणारे होते, उद्योग करणारे होते. हे सवन पिंपरीचं चित्र बदलण्यासाठी त्यांनी फार कष्ट केले आणि त्याचमुळं ही सगळी नदी उभी राहू शकली. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, ही प्रगती थांबवायची नाही. नवीन नवीन जे अंतराळी ते इथं आणायचं, याच्या बाहेर सुद्धा जायचं आणि महाराष्ट्र उद्योगधंद्याचं अत्यंत महत्त्वाचं शहर कसं होईल, हा विभाग कसा येईल, याच्याकडे आपलं लक्ष द्यायचं. आणि हे काम आपण केलं तर माझी खात्री आहे की देशामध्येच नव्हे तर देशाच्या बाहेर उद्योगाच्या क्षेत्रामध्ये हा सगळा परिसर एक नवीन दिशा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट आपण कायम ठेवू, काम करू, इतिहास घडू, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज.